मतदारसंघातील समस्त माझ्या मतदार बंधूंना, जनतेला सस्ने नमस्कार. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय लहुजी, जय ज्योती, जय क्रांती, सलाम अलैकुम. मित्रांनो, आज तुम्हाला मी मतदारसंघातला थोडाफार आढावा सांगणार आहे आणि डिटेलिंगमध्ये त्याचं काय परिस्थिती आहे आज पिंपरी विधानसभेमध्ये ह्याबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. राहिली गोष्ट आत्ता अशी आहे की पिंपरी विधानसभेची आता विधानसभा निवडणूक चालू आहे आपल्या इकडं आणि ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत जे प्रतिस्पर्धी दोन्ही राष्ट्रवादीचे आहेत आणि हा मतदारसंघ राखीव आहे. त्या मतदारसंघामधल्या ज्या अडीअडचणी होत्या काय होत्या, गेल्या 1.5 वर्षांमध्ये मी प्रत्येक झोपडपट्टीत एरियात, प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये जाऊन जेव्हा मी तो आढावा घेतला तो तुमच्यापुढे मांडू इच्छितो आणि हे दाखवू इच्छितो तुम्हाला मी काय केलं होतं. तर मी सर्वप्रथम जेव्हा केलं होतं की पिंपरी विधानसभेचा जाहीरनामा आणि विधानसभेचे प्रश्न असतील त्याचं उत्तर मी विश्वासाचं देईल आणि लोकांचे प्रश्न मी घेऊन आणले असते. हे बघा, हे लांडेवाडी, आनंदनगर असेल, विद्यानगर असेल, फुगेवाडी असेल, साईबाबा नगर असेल, अशा घोषित अवघोषित कमीत कमी 44 झोपडपट्ट्यांमध्ये मी फिरलो, लोकांचे प्रश्न जाणून घेतले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न केला. जे पॉसिबल होतं आम्ही त्यावेळेसच करून टाकलं, पण जे पॉसिबल नव्हतं त्यासाठी मी ही विधानसभा निवडणूक लढतो आहे आणि या दोन्ही प्रस्थापितांना दाखवून देणार आहे की आम्ही ही निवडणूक लढू शकतो, जिंकू शकतो आणि तुम्हाला दाखवू शकतो. तर राहिली गोष्ट अशी आहे की विधानसभेतले प्रश्न काय, तर विधानसभेतले सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत पिंपरी विधानसभेतले. कळीचा मुद्दा जो आहे SRAचा, जो झोपडपट्टी पुनर्वसनचा आहे आणि या पुनर्वसनाच्या प्रकल्पामध्ये विद्यमान आमदारांनी आमच्या जनतेला, गोरगरीब जनतेला भुरळ पाडले आणि यांना मूर्ख बनवलं. मित्रांनो, गेली 40 वर्ष तुम्ही बघत असाल, दुष्काळाच्या काळात आलेली ही जनता आहे सगळी इथं. 72च्या काळामध्ये बीड असेल, मराठवाडा असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, इथून सगळीकडनं ही पोट भरायला आलेली जनता जेव्हा इथं बसली तेव्हा ही नदीच्या कडेला होती आणि आज ती पूर्ण सेंटरला आलेली आहे. ही तुम्हाला आज सेंटरमध्ये दिसेल. तर ह्या विद्यमान आमदाराचा आणि काही बिल्डराचा आणि इथल्या काही तथाकथित लोकांचा मानस हा आहे की झोपडपट्टी पुनर्वसन करणं नाही, ते ह्या लोकांना उचलणे आणि गावाबाहेर टाकणे, है ना. जसं तुम्ही बघितलं असेल की पिंपरीतल्या काही झोपड्या होत्या त्या पुनर्वसनाच्या नावाखाली घेतल्या आणि वॉटर स्कीम बनवून तो गावाबाहेर झोपडपट्टी करून टाकली ती. तर ह्यांचा विचार आहे की ह्यांना डेव्हलप करणं नाही, की ह्यांना परत उचलून गावाबाहेर टाका. त्याचं कारण असं सांगतो तुम्हाला, हा SC रिझर्व्ह मतदारसंघ आहे म्हणून मी सेपरेटली त्याच गोष्टीवरती बोलतो आहे. कारण जर इथला डेटा चेक केला तुम्ही तर पिंपरी विधानसभेत गेल्या निवडणुकीला 3,77,000 वोटिंग होतं मित्रांनो. त्याच्यातपैकी फक्त 49% वोटिंग पडलं आणि 51% लोक वोटिंग टाकत नाही. त्याचं कारण जर तुम्ही चेक केलं, आमचा संबंधच नाही ना SC रिझर्व्ह मतदारसंघ, आम्हाला काय त्याचं घेणं देणं आहे. तर ही गोष्ट लक्षात घेता ह्या दोन्ही पार्ट्या ज्या आहेत, राष्ट्रवादीच्या दोन्ही, एक तुतारी आणि एक घड्याळ, त्या दोन्हीच्या उमेदवारांना मी सांगू इच्छितो SC रिझर्व्ह मतदारसंघात तुमचं काय विजन आहे. इथल्या मतदारसंघामधल्या नागरिकांबद्दल, SCच्या असतील, रिझर्व्ह असतील, SC ST OBC आणि मायनॉरिटी बाबतीत तुमची काय भूमिका आहे ही मी स्पष्ट करणार आहे. कारण मी तुमच्या दोघांचेही विजन आहे, जे तुम्ही मॅनिफेस्टो दिले ते दोन्ही घेऊन आलो आहे मी इथं, है ना. आणि आज मी ते जनतेपुढं दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मी इथल्या जनतेला काय देणार आहे, काय कमिटमेंट करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात कळीचा मुद्दा होता SRAचा. तर इथला SRAचा मुद्दा जो आहे ते तुम्हाला घरं देण्याचा नाही, तर बिल्डरचे खिसे भरणं आणि स्वतःचे खिसे भरून निवडणुकीला पैसे वापरणं हाच मेन मुद्दा आहे इथल्या कोणाचा, विद्यमान आमदारांचा. राहिली गोष्ट दुसरी, आमच्या ज्या ताई आहेत त्या ताईंना त्यांचा वॉर्ड सुधारता आला नाही, त्या मतदारसंघ काय सुधारणार आहेत. लांडेवाडी असेल, फुलेनगर असेल, संत तुकाराम नगर असेल आणि कासारवाडी असेल आणि नाणेकर चाळ्यातला काय पट्टा असेल, जाऊन तिथल्या लोकांना विचारा की ताई निवडून आल्यापासून 2017पासून निवडून आल्यावरती जेव्हा निवडणूक लढल्या ना तर त्यांनी काय केलं आहे त्यांच्या प्रभागामध्ये, फक्त तेवढंच विचारा. जर एकही गोष्ट त्यांनी ॲथेंटिक काय केली असेल तर तुम्हाला लक्षात येईल विधानसभेला त्यांना काय रिझल्ट भेटेल तो, है ना. तर सगळ्यात पहिली गोष्ट होती SRAची. SRA बाबतीत खूप मूर्ख बनवत आहेत आमच्या जनतेला. मला एक सांगू इच्छितो मी तुम्हाला की बघा, 300 स्क्वेअर फीटचं SRA घर देत आहे. आज आपण आडव्या झोपडपट्टीत राहतो आहे, उभी झोपडपट्टी 20 मजली आहे. 20 मजलीमध्ये राहणं पॉसिबल आहे का? थोडा तरी विचार करावा जो कोणी पॉलिसी मेकिंगमध्ये आहे या, की 20 मजलीमध्ये ह्या जनतेला कसं टाकायचं आहे. जर फॉर एक्झाम्पल आनंदनगर जर 5 एकरमध्ये असेल किंवा बोधनगर, भाटनगर किंवा रमाबाई नगर किंवा तिथलं भीमनगर जे असेल हे जर 15-20 एकरमध्ये असेल तर त्यांना काय करणार ही लोकं, 2 एकरमध्ये ह्यांचं डंप करून टाकणार डिटेन्शन सेंटर आणि बाकीच्या 10 ते 15 एकरमध्ये ही लोकं कमर्शियल प्रोजेक्ट बनवणार आणि तो मलिदा लाटणार, आमच्या गोरगरीब जनतेला कोंडवाड्यात टाकणार, कोंडवाड्यात, है ना. तुम्हाला ते लोक तुमची लाईफस्टाईल सुधारत नाही आहेत, तुमचं राहणीमान उंचावण्यासाठी ही स्कीम नाही करत आहेत. तर त्यांचं राहणीमान, त्यांना फॉर्च्युनर गाड्या, त्यांचं लाईफस्टाईल, त्यांचे बंगले आणि ते निवडणुकीसाठी किती मलिदा गोळा करतील त्यासाठी SRA स्कीम राबवत आहे.
हा सगळ्यात खूप कळीचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपली जी ब्ल्यू लाईन आहे, जी नदीपात्रातली घरं आहेत, त्याचबरोबर जी रेल्वे लाईनची घरं आहेत त्यांनासुद्धा भेडवलं जातं. अघोषित झोपडपट्ट्या त्याच्या कडेला उतरत आहेत. 70 ते 80,000 घरं अशी आहेत मित्रांनो की ते बेभरोशी आहेत. त्यांच्याकडनं 2-2 हजार रुपये करून फॉर्म भरून घेतात हे गुंड, काही तथाकथित नगरसेवकाचे गुंड असतील, आमदारांचे गुंड असतील. हे फॉर्म भरून घेऊन ह्या जनतेला भुरळ पाडून देतात की आम्ही घर बनवून देऊ. अरे लक्षात घ्या, तुम्ही ज्या झोपडपट्टीपर्यंत राहिला आहेत, सोबत 30-30 वर्ष आम्ही एक सोबत काढली आहेत, आणि आज तुम्ही 2,000 रुपये भरून आमच्या लोकांची घरं उद्ध्वस्त करताय. ते होऊ देणार नाही. लक्षात घ्या, हे होऊ देणार नाही. तुम्ही ठाम करून घ्या. परत दुसरी गोष्ट आहे SRA नंतरची सगळ्यात मेन कळीचा मुद्दा इथल्या शिक्षणाचा. मित्रांनो, महानगरपालिकेच्या शाळा बंद केल्या जात आहेत है ना. ह्या बंद केलेल्या शाळा का बंद केल्या जात आहेत, तर पटसंख्या कमी होते म्हणून. तर आम्ही 1-2-3 वर्षापूर्वी एक आंदोलन केलं होतं, वाय नॉट, का नाही. जर आमच्या गोरगरिबाची लेकरं जर त्या महानगरपालिकेच्या शाळेत जात आहेत, तर इथल्या नगरसेवकाची, आमदाराची, खासदाराची आणि इथल्या अधिकाऱ्यांची मुलंसुद्धा जर त्या महानगरपालिकेच्या शाळेत आली, तर का नाही दर्जा उंचावणार त्या महानगरपालिकेच्या शाळेचा. फक्त तुम्ही कागदपत्रे स्मार्ट सिटी केली, पण शाळेमध्ये बघितलं जाऊन तुम्ही काय स्मार्ट, काहीसुद्धा नाही आहे. अहो, पेंट नाही आहे नीट शाळेला, बसायला खुर्च्या नाही आहेत नीट, बसायला बेंच नाही आहेत नीट विद्यार्थ्यांना. हायटेक तुम्ही म्हणताय, कुठं हायटेक एक कॉम्प्युटर ठेवले आणि देखाव्यापुरतं तुम्ही याच्यावरती आणलं आहे. तर ही सगळी गोष्ट, शिक्षणाची परिस्थिती आपल्या इथली एवढी खालवलेली आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली ही लोकं सगळी मलिदा लुटतात टेंडरच्या नावाखाली है ना. हा शिक्षणाचा प्रश्न झाला, खूप मोठा प्रश्न आहे. आणि इथली जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था माहिती आहे की यांची प्रगती शिक्षणामुळे होते, आणि ही प्रगती शिक्षण खुंटलं तरच होऊ शकतं. आणि तुम्ही बघत असाल की आरक्षणाच्या माध्यमातून हे सुद्धा त्यांनी खो घालायचा प्रयत्न करत आहेत. तिसरा आहे पिंपरी विधानसभेतला आरोग्याचा प्रश्न. कोणी बघा थोडं आत्मपरीक्षण केलं का स्वतःचं तरी. आमच्या घरातला एखाद्या व्यक्तीला जर काय दुर्धर आजार झाला किंवा काय त्याला जास्त प्रमाणात लागलं किंवा ॲक्सिडेंट झालं, वायसीएमला गेल्यावर काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला, इथं नाही, तुम्ही ससूनला जावा. इथं होणार नाही, तुम्ही ससूनला जावा. का बरं. 20-30 लाख लोकसंख्या असलेलं हे शहर आहे पिंपरी चिंचवड. 3 विधानसभा आहेत तिथं. ह्या विधानसभेमध्ये एक मल्टीस्पेशलिस्ट पूर्ण इलाज होणारा दवाखाना नाही उभारू शकत आपण. नाही उभारू शकत. उभारू शकतो, पण तुमची इच्छाशक्ती नाही आहे. तुमची इच्छाशक्ती ही आहे की गोरगरीब जनता मेली कशी पाहिजे, तिचं वाटोळं कसं झालं पाहिजे, ह्या गोरगरीब जनतेला माझ्या दारात कसं आणायचं आहे. या ना साहेब, आमचं दवाखान्याचं काम करून द्या ना जरा, साहेब आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या ना जरा, है ना. तर तुम्हाला ही जी घाण सवय लागलेली आहे की जर 40%पेक्षावर जर काय इथं झालं तर वायसीएमला उपचार होत नाही, डायरेक्ट तुम्ही ससूनचं दार दाखवता. इथून 10 ते 15-20 किलोमीटर ससूनला जाईपर्यंत कित्येक तरी पेशंटचे जीव गेलेत है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतायत मित्र. ह्याच्यावरती अंकुश ठेवणं खूप गरजेचं होतं. त्याच्यासाठी मी ही निवडणूक लढतो. पहिला घराचा मुद्दा झाला, दुसरा शिक्षणाचा मुद्दा झाला, तिसरा आरोग्याचा मुद्दा झाला, आणि चौथा पिंपरी विधानसभेतल्या प्रत्येक घरात एक चिंता लागलेली आहे. प्रत्येक आईवडिलाला एक चिंता लागलेली आहे, माझं पोरगं बिघडू नये, माझं पोरगं गुन्हेगारीच्या वाटेला चाललं आहे, माझ्या पोराला जेलमध्ये कोणतरी काय इकडून तिकडून करून जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करतायत. हे घडतं आहे का. ते घडतं आहे. तुम्ही जर थोडंसं सूक्ष्म परीक्षण केलं तर लक्षात येईल तुम्हाला. सगळ्या झोपडपट्टींमध्ये सगळे काय करतायत, 5-5, 10-10 हजार, 2-2, 3-3 हजार वर्गण्या देऊन 4-4 मंडळं तयार करतायत. ह्या मंडळांमध्ये भांडणं लावतात. मग ती मंडळं जयंतीची असतील, ती मंडळं गणपतीची असतील, ती मंडळं नवरात्रीची असतील, किंवा कुठलाही सण उत्सव असू द्यात, त्या एरियामध्ये फूट पाडली जाते पोरांमध्ये. 5-5, 10-10 हजार रुपये देऊन, DJ देऊन, दारू मटणं देऊन फूट पाडली जाते, आणि त्या पोरांमध्ये भांडणं लावली जात आहेत. आणि भांडणं लावायची पोलीस स्टेशनमध्ये हे मंडळ गेलं की आमदाराचा फोन गेलं की तो मंडळ सोडून येणार, आणि इकडल्या मंडळासाठी गेलं की तिकडून कुठल्या तरी ह्याचा फोन येणार आणि त्या पोरांना सांगणार मी केलं तुझं काम. तर आमची पोरं भाईगिरीच्या नादी लागत आहेत. काय, कारण त्यांच्या हाताला रोजगार नाही आहे ना. ती सैराभर फिरतात, शिकली सवरलेली मुलं आहेत, सैराभर फिरतात, कारण काहीच नाही. रेडीमेड जर तुमच्या हातात पैसे येत असतील तर तुम्ही करणार काय. मला एक गोष्ट आणखीन प्रकर्षाने जाणवली ह्या विधानसभेमध्ये, आम्ही जिथं राहतो आहे तिथं, की मुलांच्या हातात 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये न करता येतात कुठनं व्याजाला फिरवायला. तर आम्ही थोडंसं एकदा फॅक्ट फाइंडिंग केल्यानंतर लक्षात आलं की इथली नेते मंडळी यांच्याकडे पैसे देते, 2-3% व्याजाने फिरवायला लावते, आणि त्याला आपला कार्यकर्ता म्हणून बसवते, आणि तो पोरगा त्याच्यावरती ते करतं. बघा, सम्यक आजीविका नावाची गोष्ट आहे, पण आमच्या पोरांना ह्या धंद्याला लावलं जातं आहे. कुठल्या, की तुम्ही वाममार्गाने पैसे कमवा, दारू मटणं खावा आणि बिघडा, आणि तुमच्या घराला ह्याला सगळ्याला बर्बाद करून टाका. तर हा चौथा प्रश्न खूप भेडसावतो आहे ह्या पिंपरी विधानसभेमध्ये. कुठला, गुन्हेगारीचा आणि व्यसनाचा. व्यसनाधीन झालेली सगळी मुलं आहेत. चौथी गोष्ट आहे इथली बेरोजगारी. 4 लाख लोकसंख्या आत्ता निवडणूक आयोगाने जाहीर केलेली
3,91,000 काहीतरी वोटर्स आहेत. तर मला सांगा, युवक मतदारसंघ किती आहे? भरपूर आहे. कुठं आहे तो? शिकलाय सवरलाय, पण त्याच्या हाताला रोजगारच नाही, सैरावैर पळतो आहे इकडं तिकडं. आणि थोडंसं आम्ही स्टडी केली आणि तो सर्वे केला होता 1.5 वर्षापूर्वी. त्यात लक्षात आलं, MA केलेला मुलगा पण म्हणतो हाऊसकीपिंगचं काम करायला रेडी आहे. का बरं? का त्याचं स्किल नाही आहे? का त्यात टॅलेंट नाही आहे? का तो परिपक्व नाही आहे ती गोष्ट करण्यासाठी? तर आहे, तो शिक्षण घेतलं आहे. शिक्षण जर त्याने घेतलं आहे तर त्याला त्या गोष्टीतलं स्किल आणि त्या गोष्टीतलं पूर्ण पाईपलाईन करून देण्याचं काम इथल्या प्रतिनिधित्वाचं असतं. पण आजपर्यंत आमच्या पोरांपर्यंत कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, CMEGP असेल, PMEGP असेल किंवा पालिकेच्या काही ज्या स्कीम्स असतील त्या पोचत नाही आहेत आणि पोचवल्या जात नाही आहेत पर्पजफुली. कारण जर हा मुलगा त्याच्या पायावर स्टँड झाला तर माझा कार्यकर्ता बनणार कोण? है ना? हा सगळ्यात मोठा इथल्या नेत्यांना पडलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळं हे नेते मंडळी हे आमच्या युवकांना कधीच स्वतःच्या पायावर उभा करू इच्छिणार नाही. ते तुम्हाला असंच कार्यकर्ता म्हणून मागं फिरवतील, मटणाची बोटी देतील, गांधीजी देतील 2-4 हिरवे गुलाबी निळे पिवळे आणि फिरा म्हणतील माझ्या मागं जयघोष जयघोष करत. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे 5वा बेरोजगारीचा. हे 5 महत्त्वाचे प्रश्न ह्या विधानसभेतले आहेत. त्या 6वा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे, व्यापार. पिंपरी हे व्यापाराचं केंद्र आहे आणि पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. मला सांगा बरं, आजपर्यंत कुठली मोठी गुंतवणूक पिंपरी विधानसभेत आली आहे? किती लोकांना आपल्याला व्यापाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला? किती मुलं आमच्या पिंपरी विधानसभेतली उद्योजक झाली आहेत? नाही झाली. अहो, बोटावर मोजणे इतकी सुद्धा आपल्या युवकांना उद्योगाचं हे नाही आहे. तर मला सांगा, एक गोष्ट मी सांगू इच्छितो तुम्हाला. आज पिंपरी एक केंद्र असताना सुद्धा ना कनेक्टिव्हिटी आहे, ना त्या व्यापाऱ्यांना सुखसुविधा आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे, ना त्यांच्या लोडिंग अनलोडिंगचे प्रॉब्लेम्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असेल तर व्यापाराला चालना आणि उद्योगाला चालना कशी भेटेल? त्या सगळ्याला जिम्मेदार जर असेल आरोग्य, शिक्षण, रोजगार, व्यापार आणि ह्या घरांना, तर इथले विद्यमान आमदार आहेत आणि इथले राज्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे. कारण त्यांनी हे काय केलं आहे? त्यांनी एवढं सांगितलं की ह्या विधानसभेला तुम्ही सडवा, कारण SC आहे ना, सगळ्यात जास्त SCची लोकसंख्या इथं, सडवा ह्या विधानसभेला. हाच त्यांचा मानस आहे, दुसरा काही नाही. त्या विधानसभेतल्या प्रश्नावरती मी परत तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या दोन्ही प्रतिस्पर्धींनी काय केलं आहे, यांच्या काय भूमिका आहेत, बरं त्यांच्या झालेली कामं काय आहेत. माझ्याकडनं जे मी RTI टाकून जी कामं मागितली आहेत त्यांनी काय काय केले ते विचारलं आहे. त्या गोष्टीचा मी खुलासा तुमच्यापर्यंत आता करतो आहे दुसरा. पण मी हे सांगितलं की मी जे अनुभवले आहे विधानसभेमध्ये खूप खतरनाक आहे. आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे, शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे, बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर सगळ्यात मोठा आईवडिलांना पडलेला प्रश्न गुन्हेगारीचा आणि व्यसनाचा, की माझं पोरगं बिघडू नये. 9 वाजल्या की माझ्या आईच्या काळजात धक होतं की माझं पोरगं कुठं बसलं आहे, चौकात बसलं आहे का, कुठला भाई येईल माझ्या पोरावरती तलवार मारेल, पोलिस येतील घेऊन जातील. आई वडील ह्याच चिंतेत बसलेले असतात 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत, घरी पोरगं येईपर्यंत. तर हा सगळ्या प्रश्नाचा आणि ह्याला परिस्थितीला सगळे कारणीभूत आहेत हे नेते लोक. कोण? राष्ट्रवादी. ह्या दोन्ही राष्ट्रवादीचे इथली लोक. कारण हे कधी डेव्हलप होईल? SC रिझर्व्ह मतदारसंघातच का हो तुमच्या अशी होतं? हां, दोन्ही मतदारसंघात जाऊन बघा काय परिस्थिती आहे थोडीशी, है ना. तर ह्याचा खुलासा मी आता तुम्हाला त्यांच्याच माध्यमातून करून दाखवणार आहे, जे त्यांनी त्यांच्या पेपरवरती छापलं आहे, जे त्यांनी त्यांच्या परिचयपत्रात छापलं आहे, जे त्यांनी त्यांच्या वचनपूर्तीमध्ये छापलं आहे. त्या दोन्ही उमेदवाराचं मी तुम्हाला दाखवू इच्छितो. मी आत्ता तुमच्यापुढे मतदारसंघातील भयंकर प्रश्नांची वाचा हे सांगितलं तुम्हाला की किती प्रश्न आहेत आपल्याकडं. आरोग्य, शिक्षण, रोजगार, बेरोजगारी आहे, गुन्हेगारी आहे आणि व्यापार. तर मित्रांनो, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आणि त्याच फोडण्यासाठी गेल्या विद्यमान आमदारांनी काय केले त्याची जरा झलक तुम्हाला दाखवतो. कारण ही गोष्ट तुमच्यापुढं सांगणं खूप गरजेचं आहे. कारण पिंपरी विधानसभा ही SC राखीव मतदारसंघ आणि SC राखीव मतदारसंघातल्या आमदाराचं काम काय असतं हे माहीत असणं देखील खूप गरजेचं आहे त्या आमदाराला, है ना. किंवा जे कोणी उभा आहे त्यालासुद्धा माहीत असणं खूप गरजेचं असतं. किंवा आमदाराचा प्रोफाईलच काय असतो हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळं मी काय केलं की पिंपरी विधानसभा जेव्हा मी लढवायचं ठरवलं ना, त्यावेळेस मी तुमच्यापुढे दाखवतो. मंत्रालयातनं मी 2 RTI मागवले. एक RTI तुमच्यापुढे दाखवतो आता ही गोष्टीचं. हे बघा, हे मंत्रालयातनं आलेलं लेटर आहे आणि मी त्याचा प्रश्न विचारला होता की विद्यमान आमदारांनी 2 टर्ममध्ये, त्यांच्या ज्या 2 टर्म झाल्या आहेत त्या 2 टर्ममध्ये त्यांनी पिंपरी विधानसभेसंदर्भातले किती प्रश्न विचारलेत आणि किती कामं केली आहेत हे विचारलं होतं. तर त्याच्यात उत्तर आलेलं आहे मला आत्ता. तसं बघायला गेलं तर इथं सांगितलं आहे की एकही प्रश्न विचारला नाही. आणि त्याचबरोबर एक साधा प्रश्न होता, तो प्रश्न म्हणता नाही येणार, पण तो असा होता की आमदार प्रश्न काय विचारतो मला हसायला आलं. विद्यमान आमदार आमचे काय प्रश्न विचारतात ते हसायला आलं. ही हसण्यासारखी बाब नाही आहे, पण खूप गंभीर बाब आहे. कारण तुम्ही 2-2 टर्म त्या आमदाराला निवडून देताय. ओके, हे लक्षात घ्या, कारण तुम्ही सुज्ञ नागरिक आहात सगळेजण.
सुज्ञ नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही आमचा आमदार का निवडून देतो आहे, कशासाठी निवडून देतो आहे, आमच्या समाज उपयोगी आणि आमच्या स्वतःच्या उद्धारासाठी तो काय करतो आहे. कारण ते आपलं प्रतिनिधित्व असतं आणि प्रतिनिधित्व विधानसभेत जाऊन तुमच्या आमच्या उद्धाराच्या आणि तुमच्या आमच्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी काय करतं आहे ह्याचा आढावा घेणं तुमचं आमचं काम असताना आपण ते कोणीच घेत नाही आहे. त्याच्यामुळे मी 1.5 वर्षापूर्वी एक RTI टाकला आणि त्यात विचारलं की आमदारांनी आत्तापर्यंत मतदारसंघात किती संदर्भातले किती प्रश्न विचारले, तर एकही प्रश्न विचारला नाही. त्यातला एक साधा प्रश्न असा, तो पण मोगम होता, की विचारता येते की श्री अण्णा बनसोडे सन्माननीय नगरविकास मंत्री यांच्यापुढे खुलासा करतील काय की पुणे महानगर प्राधिकरण इथे मेट्रो ओके की जी मेट्रो होणार आहे ती मेट्रो खरंच होणार आहे का, की हा प्रश्न आमदाराला पडला होता की खरंच होणार आहे का. हे मी माझ्या मनाचं नाही बोलत, तिथं लिहिलेलं आहे सगळं. हे तुम्हाला पाहिजे जे हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी मला सांगा. माझा नंबर आहे 86-5-0-224. मला विचारा तुम्ही, मी तुम्हाला हे सगळं पाठवून देतो. मी मंत्रालयातनं जे आलं ते एकही प्रश्न विचारला नाही. आणि विचारलं तर काय मेट्रो होणार आहे का. जर गेल्या 10 वर्षात मतदारसंघासंदर्भातला एक प्रश्न आमदार विचारू शकत नाही तर मला सांगा तुमच्या बाबतीतले तुमच्या उद्धाराचे मतदारसंघाच्या प्रगतीचे काय अजेंडे काय व्हिजन ठेवणारे हा आमदार, काहीच ठेवू शकत नाही. राहिली गोष्ट दुसरी, मी त्यांच्या बाबतीतलं त्यांचं जे हे होतं कर्तव्यपूर्ती व संकल्प काय हे त्यांचं आणले मी कर्तव्यपूर्ती व संकल्प है ना. त्यांच्यावरती हे फोटो बघा जे महाविकास आघाडीचे आहेत, महायुतीचे आहेत. त्यात एक लाचार बसलेले आहेत दुसरे, फक्त मंत्रिपद द्या आणि काही करा, आम्हाला समाजाचं काही घेणं देणं नाही आहे. तर मला हे सांगू इच्छितो आहे तुम्हाला, मी सांगू इच्छितो ही गोष्ट की लाडक्या बहिणीच्या नावाखाली जेवढं मूर्ख बनवलं आहे आमच्या आया बहिणींना, तर खरंच तुम्ही बघा 2100 रुपये का 1500 रुपये दिलेत आणि तेलाचा भाव केला आहे 100 रुपयाच्या तेलाच्या पाकिटावरून 140 रुपये तेलाचं पाकिट झालं आहे. तुरी डाळीचे भाव वाढलेत. दिवाळी कशी गेली असेल तुम्हाला लक्षात असेल माया मावल्यानं. तुम्ही ही गोष्ट ऐका आणि माझे मित्रबांधव जर ऐकत असतील तर माझ्या आईला बहिणीला ही गोष्ट सांगा की आम्हाला किती मूर्खात काढले गेले 1500 रुपये देऊन. हरकत नाही, ते काय त्यांच्या खिशातले पैसे आणि कष्टाचे शेतात राबून आणलेले पैसे नाही आहेत. तुमची आमचीच लूटमार केलेली 5 वर्षाचे पैसे आम्हाला परत देत आहेत, तर घ्या ते पैसे. 1500 रुपये घेतले, चांगलंच केलं आहे. तर आता हे कर्तव्यपूर्ती आहे आपल्या इथल्या विद्यमान आमदारांची आणि संकल्पन पण केलं आहे त्यांनी. संकल्प काय केला ते तुम्हाला दाखवतो आणि कर्तव्यपूर्ती तर तुम्हाला माहितीच आहे गेल्या 5 वर्षात काय करतात आमचे विद्यमान आमदार. 5 वर्षात ते निधी आणतात, मंदिराला कळस चढव, मस्जिदला फरशी बसवून दे, बुद्धविहाराला खीर वाटायला दे किंवा कलर मारून दे आणि 5-5 हजार रुपये मंडळांना वर्गण्या दे. ह्याच्या पलीकडं आमच्या आमदारांनी इथल्या विद्यमान आमदारांनी काहीच केलेलं नाही है ना. जे गेली 2 टर्म निवडून येत आहेत आणि हे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सगळे नाराज आहेत एवढं सुद्धा मला माहिती आहे, परंतु मी तुम्हाला दाखवू इच्छितो. कारण काय आहे, नुसतं असं बोलण्याने काय होत नाही है ना. तर संकल्पपूर्ती काय केली बघूयात. तर संकल्पपूर्ती आहे, विद्यमान आमदारांनी संकल्पपूर्ती खूप छोट्या फॉन्टमध्ये लिहिली बरं का, मला अशी सुद्धा वाचता येत नाही आहे. पण कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी किंवा तुमच्या घरी है ना 1500 लावून मुलं वाटायला आली असतील बघा ही संकल्पपूर्ती त्यांची है ना. खूप बारीक अक्षरात लिहिली आहे आणि विद्यमान आमदारांनी त्यांच्या ह्याच्यातलं कामं केलेली, काय कामं केली ते पण लिहिलेले. अहो त्यांचा एक मागटला आढावा बघितला तर फक्त त्यांनी आहे ना जे आपले ब्लॉक असतात ना ब्लॉक, ते ब्लॉकच टाकून दिलेत फक्त अख्ख्या मतदारसंघात. तर हेच काम असतं का आमदाराचं. तर संकल्पपूर्ती मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडक्यात, तुम्हाला लक्षात येईल. कारण तुमच्या घरी ह्यांचं आला असेल नसेल मला माहीत नाही. कारण पैसे घेऊन वाटणारी माणसं जे आहेत हे पॅम्पलेट्स ह्या फेकून देतात, ते तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. तर संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचं जाळं उभारणार आणि चाकण तळेगाव हिंजवडी परिसर जोडणार मेट्रो मार्ग उभारणार. बघा मतदारांनो, आपला मतदारसंघच दापोडीपासून जर पकडला तर निगडीपर्यंत एक 10-12 किलोमीटरचा मतदारसंघ आहे, आडवा 5 किलोमीटरचा मतदारसंघ आहे. तर त्यांना काय बालाजीनगर काय म्हणतात त्याला, आपलं आनंदनगर, निगडी, प्राधिकरण, काळभोरनगर, पिंपरी, दापोडी, कासारवाडी इथं मेट्रोचं जाळं उभारणार आहे का तुम्ही. काय लिहिले मतदारसंघात मेट्रोचं जाळं उभारणार. अहो हे मेट्रो येणार आहे का नाही तुम्हाला कन्फर्म नव्हतं. तुम्ही मंत्रालयात एक विधानसभेत एक प्रश्न विचारला की मेट्रो खरंच होणार आहे का, आणि तुम्ही म्हणता की इथं मेट्रोचं जाळं उभारणार. वा क्या बात आहे. शहरातली वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याच्या नियोजनासाठी पवना धरणाची उंची वाढवणे आणि किंवा इतर पर्यायाची व्यवस्था करणे. 10 वर्षात काय केलं अण्णा, 10 वर्षात काय केलं हा प्रश्न जनतेचा आहे, मी तुम्हाला विचारतो आहे.
कारण जेव्हा मी 1.5 वर्षापूर्वी आणि ह्या 1.5 वर्षात मतदारसंघातल्या प्रत्येक झोपडपट्टीत सोसायटीत गेलो ना, त्यावेळेस माझ्याकडं प्रूफ आहेत, 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतलेले. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न सांगितला आहे, प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न सांगितला आहे. हे घ्या लांडेवाडी, आनंदनगर, परत कुठलं आहे विद्यानगर घ्या, हे घ्या साईबाबा नगर, दापोडी, अशा प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या प्रश्नाचा उपस्थित झालेला आहे, पाण्याचा प्रश्न. मग मला सांगा, गेल्या 10 वर्षात का नाही केलं? आत्ता का सुचलं तुम्हाला तिसऱ्या टर्मला आहे? पहिल्या 10 वर्षात करायला प्रयत्न तरी करायला पाहिजे होता, का नाही केला प्रयत्न? तिसऱ्या विधानसभा क्षेत्र सर्व झोपडपट्ट्याचं पुनर्वसन करणे. अहो अण्णा, पुनर्वसन झोपडपट्ट्यांचं होत नाही, पुनर्वसन तुमचं आणि बिल्डरांचं होतं. कारण बिल्डरांच्या घशात तुम्हाला आहे ना अख्ख्या झोपडपट्ट्यांची जागा घालायची आहे आणि त्याचा मलिदा लाटायचा आहे, तुम्हाला निवडणुका जिंकून यायच्या, तेवढंच तुमचं काम आहे. बाकी झोपडपट्टी पुनर्वसनचं तुमचा मानस नाही आहे चांगला. कारण झोपडपट्टी 5 एकरची असेल ना आनंदनगर, ते 1 एकरमध्ये आमच्या लोकांना तुम्ही 20 मजलीमध्ये कोंडाल आणि 4 एकरमध्ये तुमचा कमर्शियल प्रोजेक्ट करून त्याचा मलिदा तुम्ही लाटाल. हाच तुमचा मानस आहे. झोपडपट्टी पुनर्विकास तुम्ही करू शकत नाही, तुमच्या जिंदगीत तुम्ही करू शकणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट ठाम सांगू शकतो, या निवडणुकीत तुम्हाला जनता कौल देईल ना देईल, आणि आज तुम्हाला सांगतो ही गोष्ट की जनता तुम्हाला योग्य तो रस्ता दाखवणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्पघर नासे स्वर्ग घरे उपलब्ध करून देणार. अहो ते स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम आहे हो अण्णा. लोक हुशार आहेत त्यांचा फॉर्म भरायला, घरं लॉटरीमध्ये घ्यायला, PMRDचे असतील, घरकुलची घरं असतील, सगळे असतील. हे काय विजनमध्ये लिहायची गोष्ट आहे का? हां, अहो तुमच्याकडे साधा एखादा माणूस जॉब शोधायला आला तर त्याला तुम्ही हाऊसकीपिंगचं काम लावता आणि तुम्ही घरं मिळवून देणार म्हणताय. वा. आणि काय लिहिलं दुसरं, पिंपरी शासकीय कार्यालय, पोलीस आयुक्तालय, पोलीस स्टेशन, पोलीस कॉलनी तसेच शासकीय कर्मचारी सेवानिवृत्तांनी अद्ययावत करणे. अद्ययावत करणे अहो 10 वर्षात का केली नाही? पिंपरी पोलीस स्टेशनच्या बॅक साईडची बिल्डिंग तुम्ही जर बघितलं असेल, पोलीस कर्मचाऱ्यांची सडली होती, मोडकळीस आली होती, कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. का लक्ष दिलं नाही 10 वर्षात? नाहीच दिलं लक्ष. पोलीस कर्मचारी आमचे बांधव तसेच राहत होते, तसेच राहिले त्या बिल्डिंगमध्ये, तसेच राहिले. तर मी बघितल्या डोळ्यांनी तिथली परिस्थिती, मी स्वतः अनुभवली आहे, काय आहे कसं नाही आहे ती, आहे ना. कुठले पोलीस स्टेशन अद्ययावत करताय तुम्ही? बघा पोलीस स्टेशनमध्ये जर राऊंड मारला ना तुम्ही फक्त फोनवरती पोलिसांना सांगता माझा माणूस आहे, सोडून देईल, माझा माणूस आलाय, धरून ठेव. ह्या गोष्टी तुम्ही करता. कधी पोलीस स्टेशनची पायरी नाही चढली, फक्त PIला धमकवायचं काम केले तुम्ही आजपर्यंत. आता तुम्ही काय पोलीस स्टेशन अद्ययावत करणार आहे? कुठले कार्यालय अद्ययावत करणार आहे? तुम्हाला बघायचंच असेल आकुर्डीतलं, ओके, PMRDचं ऑफिस आहे ना, त्याच्या बाथरूममध्ये कधी जाऊन राऊंड मारा. अख्खं बाथरूम आहे ना, काय म्हणतात त्याला, जसं झोपडपट्टीतलं बाथरूम होतं ना तसे ते बाथरूम झालेले आहेत. बघा कधी राऊंड मारून. माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत, फोटो आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, सगळं दाखवू शकतो तुम्हाला. का नाही गेले 10 वर्षात झालं त्याचं? मग काय आज का होतं आहे? या टर्मलाच का होतं आहे? परत नंतर दिले शासकीय, परत काय वल्लभनगर पुनर्विकास करणे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वल्लभनगर ST स्टँडचा पुनर्विकास करणे. बघा पुनर्विकास ST स्टँडचा करायचा आहे ना. आणि इथं पूर्ण मराठवाड्यातली जनता आहे, विदर्भातली जनता आहे, पश्चिम महाराष्ट्रातली जनता आहे. जनतेनं तुम्ही लक्षात घ्या की काय चाललं आहे हे. तर राहिल्या दुसऱ्या गोष्टी ज्या अशा आहेत छोट्या मोठ्या, तर मी काय बोलून दाखवणार नाही तुम्हाला याच्यावरती, है ना. कारण ह्या गोष्टी जर गेल्या 10 वर्षात पूर्ण करू शकल्या नाहीत तर ह्या टर्मला कशा पूर्ण करतील, कशा पूर्ण करतील ही शंका आहे. आत्ताच तुमच्या पुढं मी पाढा वाचला की विजन दृष्टिक्षेप काय आपल्या विद्यमान आमदाराचं, पण मला एक गोष्ट ह्याच्यात नाही दिसली आणि जाणवली पण नाही, आणि अख्ख्या ह्याच्यामध्ये कुठं ती भासलीसुद्धा नाही आहे. मला पिंपरी विधानसभेतल्या मायबाप जनतेला विचारायचं, का हो पिंपरी विधानसभेमध्ये गुन्हेगारी नाही आहे का? व्यसनाधीनता आमची युवक नाही झालेले? कुठं इथं कुठंसुद्धा नाही आहे. तर मला एक विचारायचं, अण्णा या गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारा तुमचा चिरंजीवच आहे. बघा तुम्हाला पण माहिती असेल गोळीबार करून काय झालं काय नाही, कुठल्या गोष्टी कुठं झाल्या, सगळ्या जनतेला माहिती आहेत. आज आमची पोरं सैरावर झालेली आहेत, व्यसनाधीनता झालेली आहे, गुन्हेगारीकडे सगळ्यांची वाटचाल आहेत, कवळी कवळी पोरं या गुन्हेगारीकडे वळत आहेत. ह्याला प्रोत्साहन देणारे तुम्ही आहेत आणि तुमचा पक्ष आहे ना. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण तुमच्या विजनदृष्टी शपथ गुन्हेगारी मुक्त पिंपरी विधानसभा करण्याचा मानस नाही, व्यसनमुक्त करण्याचा मानस नाही आहे. हे का नाही करायचं? कारण तुम्हाला व्यक्तीचा विकास नाही करायचा अण्णा, तुम्हाला विकास करायचा अजित पवाराचा, तुम्हाला विकास करायचा स्वतःचा, तुम्हाला विकास करायचा तुमच्या चेहऱ्या सपाट्यांचा, तुम्हाला विकास जनतेचा करायचा नाही. म्हणून तुम्ही करताय आमच्या जनतेला गुन्हेगारीच्या वाटेवर सोडताय, आमच्या जनतेला व्यसनाधीन बनवताय, आमच्या युवकांना त्याच्यात तुम्ही त्या खड्ड्यात पाडताय. तरी गोष्ट लक्षात येते अण्णा तुमच्या काय. त्याच्यामुळं अण्णा तुम्हाला ही जनता घरचा रस्ता यावेळेस नक्की नाही 200% दाखवणारच. राष्ट्रवादी 2 नाही आहेत बरं का आपल्या विधानसभेमध्ये. पिंपरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी एकच आहे, काका पुतण्या लुटून खात आहेत फक्त. एकदा काकाचा टर्न झाला की पुतण्या, पुतण्याचा टर्न झाला की काका, आणि त्यांच्या दुसरा उमेदवार आहेत तुतारीवाल्या, है ना, आमच्या सुलक्षणा ताई.
ताईंचा परिचयपत्र आणि त्यांचं माझं विजन जेव्हा वाचण्यात आलं माझ्या, त्यांच्या परिचयपत्रातच मला शेवटची लाईन खूप खटकली आणि ती तुम्हाला दाखवू इच्छितो मी. की ताई म्हणतात की संघाच्या शाखेत मला नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व सगळ्या गोष्टी बहाल झाल्यात आणि तिथूनच मी शिकले. लहानपणी मी शाखेत जात होते. ताई संघाच्या शाखेत आजपर्यंत आपल्या भारतीय ध्वजावरण कधीच केलं नाही. ओके, त्यांच्या मेन हेड ऑफिसवरती कधीसुद्धा त्यांनी ध्वजारोहण केलं नाही. आणि ताई तुम्ही म्हणता मी संघाच्या शाखेत तयार झाली आहे, पण संघाच्या शाखेत तयार होऊन SC रिझर्व्ह मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार ही इथली जनता कसं मान्य करेल हो ताई? हां, संघाची शाखा आजपर्यंत देशाच्या जडणघडणीत आणि देशाच्या प्रगतीमध्ये किती त्यांचं योगदान आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे. ओके, 2 नंबरची टेररिस्ट संघटना आहे RSS. फक्त एवढंच आहे की ती उघड आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि तुम्ही म्हणताय की मी त्यातनं, अहो हेच नाही ताई, भीमा कोरेगावची दंगल घडवून आणणारी हीच RSS आहे हो. आणि तुम्ही म्हणताय मी त्या शाखेत तयार झाली, पण तुम्ही पण होते का भीमा कोरेगावची दंगल घडवण्याच्या ह्याच्यामध्ये? हां, आज आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत, जिथं काय होत आहेत, जातीपातीत भांडणं लावली जात आहेत. ओके, गोरगरिबांना, मातंग समाजाला भुरळ पाडून फिरवलं जातं आहे, त्यांना स्मशानभूमी दिली जात नाही खेडोपाड्यांनी. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्याला जिम्मेदार आहे RSSची आयडिओलॉजी आहे. तुम्ही त्या शाखेत शिकलं का? आज SC रिझर्व्ह मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय आणि इथं कमीत कमी SC रिझर्व्ह का दिला याचा तरी तुम्ही विचार करावा. आणि तुम्ही म्हणताय मी संघाच्या शाखेत शिकून मोठी झाले आणि तिथून मला सगळं भेटलं आणि आता मी तिथलं प्रतिनिधित्व करणार आहे. ताई, तुम्हाला इथलं प्रतिनिधित्व कधीच ही जनता करू देणार नाही SC रिझर्व्ह मतदारसंघातली. तुम्हाला वाटत असेल की इथली वोटिंग जास्त आहे ओपनची, तर घ्या तुमच्या दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याला विचारून घ्या तुम्ही, अण्णा बनसोडेंना, किती वोटिंग पडतं, कसं पडतं, काय पडतं. तुम्ही जर तसा विचार करून करत असाल तर इथली SC जनता, ST जनता, OBC जनता, मायनॉरिटी, मुस्लिम समाज तुम्हाला कदापि मतदान करणार नाही. नाही म्हणजे नाही. कारण तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत मोठ्या झाल्यात, तयार झाल्या आहेत आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रतिनिधित्व करून सगळं आलं आहे ना. तर एक गोष्टीचा विचार करा ताई तुम्ही, की काय म्हणताय तुम्ही. राहिली गोष्ट ताईंच्या विजनची. ताईंनी माझं विजन दिलं, मी काय ते वाचून नाही दाखवणार तुम्हाला. पण ताई ज्या मतदारसंघातनं नगरसेविका झाल्यात, ज्या त्यांच्या वॉर्डमधनं, प्रभागातनं नगरसेविका झाल्यात, ते संत तुकाराम नगर, कासारवाडी, नाणेकर चाळचा पट्टा, त्याच्यानंतर लांडेवाडी आणि फुलेनगर. ह्या पाचही तुम्ही कुठेही जावा त्या प्रभागामध्ये आणि कोणालाही विचारा ताईंनी किती त्यांच्या प्रभागाचा विकास केला आहे, किती त्यांनी स्थानिक लेवलला काय काय केलं आहे. अहो मला लांडेवाडीत सांगितलं गेलं, ताई लय तामझाममध्ये आलती काल रॅली काढत आमच्या इथं, है ना. पण ताई त्याच्या आधी म्हणली मला उलटी येते तिथे फिरायला. ताई जिथं आमची लोकं सर्वाईव्ह करतात ना, जिथं त्या गटारीच्या बाजूला राहतात, जिथं ते ग्रॅज्युएट होतात, चांगल्या नोकऱ्या करतात आणि तिथं ते त्यांच्या उपजीविकेचं जिथं करतात ना, तिथं तुम्हाला गेल्यावर उलट्या येतात. तुम्ही काय विधानसभेचं करणार हो? माझं विजन है ना. जर तुम्हाला तुमच्या ह्या नगरसेविकेच्या याला तुमच्या प्रभागाचा जर तुम्हाला विकास करता आला नाही तर तुम्ही कोणाचा विकास करायला निघालेत? विधानसभेचा. ताई तुम्ही विधानसभेचा विकास नाही करणार. तुम्ही शरदचंद्र पवार, जसं तुमच्या सुप्रियाताईंनी वांग्याचं शेती करून 50-50 करोड रुपये कमवलेत ना, तसं तुम्ही विधानसभेतले प्रोजेक्ट लुटून इकडून तिकडून तुमच्या शरद पवारच्या गायडन्सनी तुम्ही त्यांचाच विकास करणार आहे. तुमचासुद्धा विकास करू देणार नाहीत ते. तुम्हाला सांगतो त्याचं कारण. ताई आज राष्ट्रवादीमध्ये जयदीप गायकवाड तुम्ही ओळखत असाल है ना. आज राष्ट्रवादीचे एकनिष्ठ म्हणून इतके दिवस काम करत आहेत. काय हो त्यांची परिस्थिती? आज राष्ट्रवादी, शिवसेना, BJP, काँग्रेस या सगळ्यांमध्ये असणारे SC उमेदवार जे आहेत त्यांची परिस्थिती काय आहे? काय परिस्थिती आहे ताई सांगा. परिस्थिती खूप बिकट आहे. कुत्र्याचे पट्टे घालून बसवले जातात. खुर्ची दिली जाते पण पावर दिली जात नाही. पोझिशन दिली जाते पण पावर दिली जात नाही. तर तुम्ही काय SC रिझर्व्ह मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहे? ताई एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी, पहिल्या उमेदवाराला नाही सांगणार कारण तुम्ही डॉक्टर लावले तुमच्या पुढं, म्हणून तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला कळतं आहे. ताई तुम्ही ज्या मतदारसंघात राहिले ना, तो आरक्षित मतदारसंघ, रिझर्व्ह आरक्षित आहे. आणि ज्या आरक्षणावरती खोडा घालते नाही राष्ट्रवादी मूकसंमती देऊन वर्गीकरणाला सपोर्ट दिला आहे ह्या राष्ट्रवादीने, या काँग्रेसनी, या शिवसेनेनी आणि या BJPनी. ओके, परत क्रिमिलेअर जे आणलं SC STच्या ह्याच्यामध्ये आरक्षणामध्ये, त्याला सपोर्ट मूकसंमती दिली आहे. आणि हे इलेक्शन झालं की आमच्या 4थ्या पिढीच्या ताटातलं आरक्षण काढून घ्यायचा प्रयत्न ह्या पार्ट्या करतायत. आणि तुम्ही म्हणताय की मी त्या पार्टीतनं आमदार बनणार. अहो कसं बनणार ताई? तुम्ही स्वतः आरक्षण घेऊन आलेत ना वरती. आरक्षण नसतं तर ही महिला कधीच बाहेर आली नसती आणि कधीच आमदारकी बी लढली नसती. ह्याची तरी जाण असू देत थोडी. आणि जी पार्टी आरक्षणाच्या ह्याच्यावरती खो घालते, तुम्ही त्या पार्टीतनं म्हणता मी आमदार होणार. थोडं तरी लॉजिकली बसते का ताई कुठं? अहो कोरोना काळात जेव्हा लोक मरत होती ना ताई, त्यावेळेस तुम्ही मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खात होता. अहो ताई ते मास्कचा घोटाळा करायचा RSSच्या शाखेत शिकवलं का हो तुम्हाला ताई? नाही ना.
अहो काय ताई, मासचा घोटाळा तुमच्या विरोधात कोर्टात लोक गेली होती, सगळं झालं होतं. हां, मला वाटतं RSSच्या दबावावरच तुमचं ते थांबलं काय की बहुतेक नगरसेवकपद जायचं. तर ताई तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर तसल्या म्हणजे काय एवढ्या मोठ्या आपत्तीच्या वेळी जर मासचा घोटाळा करत असाल ताई, तर विधानसभेत आल्यावर काय काय कराल काय लक्षात येत नाही. त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात येते ताई, लोकांच्या डोक्यात आहे की कोरोना काळात आम्हाला कोणी त्रास दिला, कसा कसा त्रास दिला, तर ही जनता तुम्हाला कोरोनातलं लक्षात ठेवून घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणून मी आव्हान करतो माझ्या मायबाप जनतेला, SC रिझर्व्ह मतदारसंघातल्या तमाम मायनॉरिटीजला, SC ST OBC आणि आरक्षणवादी जनतेला, मराठा समाजाला सुद्धा देखील, तर विचार करा, RSSमधनं आलेल्या ताईंना तुम्ही वोटिंग देणार आहात का? ज्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना BJP आहे, तिच्या विरोधात तुम्ही वोटिंग देणार आहात का? आहे ना. ताईचं विजन वाचून दाखवणे इतकं हे नाही आहे माझ्या, कारण ताईने त्यांच्याच मतदारसंघ त्यांच्या प्रभागामध्ये जी कामच केली ना, ते हे काय वाचून दाखवायची. लांडेवाडीत मी गेलो होतो, फक्त लाईटचा पोल होता, चिटकून मेला असतं कोण. गेली 5 वर्ष तो पोल तसाच आहे, कुणीच काढलं नाही त्याला. हां, गटाराच्या बाजूला जी घरं आहेत ना, त्यांची एक साईड सुजून बंब होते मच्छर चावून, आजपर्यंत कोण त्यांच्याकडे गेलं नाही बोलायला. ती माणसं रडत रडत सांगतात सगळ्या गोष्टी, त्यांच्या लाईटचे प्रश्न सांगतात रडत रडत, त्यांच्या पाण्याचे प्रश्न सांगतात. तर ताई नगरसेवक असताना काय केलं? नगरसेवक असताना केलं असतं तर मग काय विचारायची सोय नव्हती. तुम्हाला पण माहिती आहे की कसं काय चाललं आहे सगळं तिथं, आहे ना. तर ताईंवरती काही एवढं नाही बोलणार, कारण ताई आत्ता चालल्यात मार्केटला आणि परत जातील लवकर, कारण जनताच आहे ना. मायबाप जनतेला मी विनंती करतो, मतदारसंघातील सर्व, बघा मी एक नौका आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे, तुमचा मित्र आहे. मी आज पिंपरी विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढतो आहे. आज मी तुम्हाला एक वचनबद्ध इथं देऊ इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून, की या पिंपरी विधानसभेतल्या ज्या प्रश्नांचा मी सर्वे केला होता, त्या ज्या आलेले प्रश्न होते त्याच्या ह्याच्यातनं मी काय काय देऊ इच्छितो, आणि हे मोगम नाही बरं का, हे ऑन पेपर रेकॉर्डवरती असलेल्या गोष्टी ज्या ऑथेंटिक होऊ शकतात त्याच मी तुमच्यापुढे बोलून दाखवील आणि करून द्यायची पूर्तता करण्याची मी तुम्हाला वचनबद्धता या व्हिडिओतनं देतो आहे. कारण हा व्हिडिओ रेकॉर्डिंग तुमच्यापुढे शेवटपर्यंत राहणार आहे ना. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या पिंपरी विधानसभेतला SRAचा आहे, झोपडपट्टी पुनर्विकासचा. तर मित्रांनो आणि माझ्या आया बहिणींना आणि भावांना मी सांगू इच्छितो की SRAच्या माध्यमातून ह्या विधानसभेमध्ये खूप घोळ आहे, खूप पैसे लुटले जात आहेत, बिल्डरचे खिसे भरले जात आहेत. पण जर तुम्ही मला साथ दिली, सोबत दिली आणि मताच्या रूपातनं तुम्ही मला विधानसभेत जर पाठवलं, तर विधानसभेत मी 500 स्क्वेअर फीटचं घर आणून द्यायची जिम्मेदारी माझी असेल, आणि ते आणून देऊच शकतो. हे तुम्हाला ऑन पेपर मी लिहून दाखवतो. 500 स्क्वेअर फीटचं घर जे आहे हे 100% भेटू शकतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. कारण इथल्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नाही आहे तुम्हाला 500 स्क्वेअर फीटचं घर देण्यासाठी. त्याचं कारण सांगतो काय. कारण बघा, पहिलं SRAचं घर होतं 270 स्क्वेअर फीटचं. आज तुम्ही त्याची काय अवस्था झाली बघितली असेल. घरात आईवडील आहेत, 2 मुलं आली की आम्हाला कोंडवाड्यात राहायचं ह्यांचं मानस आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, नंतर आलं 300 स्क्वेअर फीटचं घर वाढून, किती 30 स्क्वेअर फीट वाढवलं, है ना. तर मला सांगा, एवढ्यात आम्ही राहू शकतो का? 20-20 मजलीमध्ये नाही राहू शकत आहे. तर आमच्या लोकांची गोची केली जाते, छोटी छोटी घरं देऊन कोंडवाड्यात कोंडलं जातं आहे आम्हाला. तर मला तुम्हाला एक सांगू इच्छितो आहे, 500 स्क्वेअर फीटचं घर द्यायची जिम्मेदारी माझी असेल विधानसभेतनं, मी हा करूनच आणणार. राहिली गोष्ट दुसरी, जर आपल्याला SRA नको आहे तर महाराष्ट्र सरकार सांगते तुम्ही आहे तिथं घर बांधू शकता रमाई आवास योजनेत. आहे तिथं घर बांधू शकता रमाई आवास योजनेतनं. हे बघा, मंत्रालयातल्या सचिवांनी सामाजिक कल्याण न्याय विभागाच्या आपल्या पालिकेतल्या आयुक्ताला पत्र पाठवलं होतं की ज्यांना बांधायचे, ज्यांना SRA नको त्यांना जागेवर घर बांधण्यासाठी पैसे द्या, जे रमाई आवास योजनेचे आहेत शहरी विभागातले. आत्तापर्यंत या आयुक्तांनी पैसे दिले नाहीत का? आणि ही स्कीम तुमच्यापर्यंत कोणी आणणार नाही, कोणी तुम्हाला सांगणार पण नाही. कारण का माहिती आहे, SRAच्या माध्यमातून तुमची लूट करायची आहे. SRAच्या माध्यमातून तुम्ही जिथं आता राहताय ना, तुमच्या घराची त्या जागेची लूट करायची आहे. अहो, तुम्ही इथं दुष्काळात येऊन स्वतःच्या बलबुत्यावर तुम्ही इथं तुमचा संसार थाटला. आज 40 वर्ष झालं तुम्ही इथं तुमच्या बलबुत्यावर राहताय ना, कुणी तुमच्या राजकारण्याने तुमच्या चुली पेटवल्या आहे ना. पण तुम्ही जे आज काय का असं ना छोटं मोठं छप्पर बांधून राहिलात आणि आज आमची लेकरं बाळं मोठी झाली आहेत, तर आम्हाला सुधारायचं आहे. सुधारायच्या हिशोबाने आमचं छप्पर पण चांगलं असलं पाहिजे. पण SRAची मानसिकता ती नाही आहे. SRAची मानसिकता ही आहे की ह्यांना सडवायचं कसं. 20-20 मजली टाकून राहू शकता का? 20 मजलीवर तुम्ही आडव्या झोपडपट्टीत उभ्या झोपडपट्टीत राहू शकता? नाही राहू शकत. प्रॅक्टिकल बघायचं असेल तर त्या त्रिवेणीनगरला रॅम्बो नावाचा एक प्रोजेक्ट आहे SRAचा, जाऊन बघा तिथं काय परिस्थिती आहे. तुम्ही गेल्यावरती तुम्हाला कळेल की काय परिस्थिती SRAची आहे. त्यासाठी मी सांगतो की तुम्हाला 500 स्क्वेअर फीटचं सुसज्ज घर, तेही 20 मजली नाही, आपल्या जागेवरती तिथं कुठलाही कमर्शियल प्रोजेक्ट न करता आहे तिथंच लोकांना घर बांधून देण्याची जिम्मेदारी माझी असेल. जिथं SRA ज्या एरियात करायचा नसेल त्या एरियामध्ये रमाई आवास योजनेची स्कीम जी आहे ती लागू करून ज्यांनी त्यांनी आपली घरं बांधावी आणि राहावी, त्याच्यासाठी पूर्णपणे सहकार्य, सपोर्ट आणि सगळ्या गोष्टी करण्याचं
ते शासकीय दरबारी असेल, माझ्याकडनं वैयक्तिक असेल, करून द्यायची जिम्मेदारी माझी असेल, कारण हे मंत्रालयातले कागद आहेत सगळी. हे काही इथली कागदं नाही आहेत आणि आपल्या आयुक्ताला पाठवलेली पिंपरी चिंचवडच्या, तरी देखील झालं नाही. त्याचबरोबर 500 स्क्वेअर फीटच्या घराचा रोल मॉडेलसुद्धा माझ्याकडे आहे. हा मी तुम्हाला दाखवू इच्छितो, पण तुम्ही मला मताच्या स्वरूपात मला सहकार्य कराल आणि विधानसभेत पाठवाल हा तुमच्या 500 स्क्वेअर फीटचं घर आणण्यासाठी. हा पहिला मुद्दा झाला SRAचा. दुसरा मुद्दा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या पिंपरी विधानसभेमध्ये खूप बेरोजगारी आहे ना. त्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आम्ही गेली काही वर्ष पिंपरी विधानसभेमध्ये चला उद्योजक बनू म्हणून एक प्रोजेक्ट राबवत होतो. 11 एप्रिलला महात्मा फुलेंना अभिवादन म्हणून. तर त्या प्रोजेक्टमध्ये आमच्या असं असायचं की महात्मा फुले खूप मोठे उद्योजक होते आणि उद्योजक असल्यामुळे आम्ही उद्योजकच बनू, चला उद्योजक बनू हा आमचा कन्सेप्ट होता. त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक 11 एप्रिलला कधी लीड बँकचे मॅनेजर बनून आम्ही मुलांच्या फाईलचे प्रश्न सोडवलेत, कधी मंत्रालयातले JMची माणसं बोलून, गव्हर्नमेंट ई-कॉमर्सची माणसं बोलवून, तिथले अधिकारी बोलून आम्ही ई-टेंडरिंग कसं भरायचं ते सोडवलं आहे. कधी प्रोजेक्ट फाईल कशी बनवायची, CA बोलून प्रोजेक्ट फाईल कशी बनवायची त्याच्यासाठी हे केलं आहे. नंतर आमच्या मुलांना बँकमध्ये जाताना कर्ज मागताना त्यांचं काउन्सलिंग कसं करायचं आहे, बँक मॅनेजरबरोबर कसं बोलायचं आहे, बाबा तू घेतलेलं लोन परत कसं करू शकतो, तू लोन कसं मिळवू शकतो, तुझा उद्योग कसा करू शकतो, त्यासाठी एक पुस्तक छापलं होतं. आणि हे गेली 10-12 वर्ष आम्ही इथं करतो आहे. त्या माध्यमातून समता सैनिक दलाच्या माध्यमातून खूप सारे उद्योजक आमच्या आजूबाजूचे सोबतचे घडलेले आहेत. त्याच्याकडे आमचा डेटा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरी देखील पिंपरी विधानसभेच्या माध्यमातून मी एक इच्छुक उमेदवार म्हणून मी तुमच्यापुढे हात जोडतो आहे की पिंपरी विधानसभेची 3,91,000 लोकसंख्या जी आहे आता वोटर्सची रजिस्टर, त्यातल्या 10% 40,000 युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी मी कटिबद्ध असेल, पूर्ण कटिबद्ध असेल. त्या सगळ्या क्षेत्रातल्या एक गोष्ट सांगू इच्छितो, पिंपरी विधानसभेतल्या युवक युवतींनी फक्त हाऊसकीपिंगचीच कामं करायची नाहीत. तुमच्याकडे स्किल आहे, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमचं टॅलेंट, ताकद आणि सगळी स्किल जी आहे ही फक्त हाऊसकीप अँड हॉस्पिटॅलिटीच्या मॅनेजमेंटवरती लावली जाते. बघा माझ्या कामाला त्यात विरोध नाही आहे, पण का SC रिझर्व्ह मतदारसंघातल्या पोरांनी हीच कामं करायची का, मुलींनी हीच कामं करायची का, हा माझा प्रश्न आहे. का त्या मुलांना स्किल शिकवली जात नाही, का त्या मुलांना या गव्हर्नमेंटच्या CMEGP असेल, PMEGP असेल, पालिकेच्या स्कीम असतील, का त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना ह्या गोष्टी करून का त्यांना रोजगार निर्माण केले जात नाही. ही मानसिकता नाही आहे. गेल्या 2 टर्म इथल्या आमदारांनी ते केलं पण नाही आणि करणार देखील नाही. त्याच्यामुळे मी सांगतो यावेळेस मला एक संधी द्या, या तुमच्या मित्राला, भावाला, या तुमच्या मुलाला संधी द्या. 40,000 युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्याची मी ग्वाही देतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आहे शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल आपल्या इथल्या शाळेची पटसंख्या कमी केली जाते महानगरपालिकेच्या. का तर तिची पटसंख्या कमी होती आहे, ओके. पण आमच्या झोपडपट्टीतल्या आई बहिणीला, गोरगरीब माझ्या माता मावल्यांना वाटतं की माझ्या मुलाला इंग्लिश यावी, त्यानं चांगलं शिकावं, है ना. आम्ही खराळवाडीत एक प्रोजेक्ट केला होता वाय नॉट म्हणून, आणि वाय नॉट आमचं आंदोलन तुम्ही फेसबुकवर जाऊन बघू शकता समता सैनिक दलाच्या माध्यमातून. जर आम्ही म्हणत होतो जर आमची गोरगरिबाची लेकरं महानगरपालिकेच्या शाळेत आहेत, है ना, तर इथल्या अधिकाऱ्याची, इथल्या नगरसेवकाची, इथल्या आमदाराची पण मुलं मुली तिथंच असली पाहिजेत. कुठल्या? सरकारी शाळेत असले पाहिजेत. का सरकारी शाळेचा दर्जा उंचावणार नाही, का सरकारी शाळेची पटसंख्या वाढणार नाही, वाढेल की नाही, तर वाढू शकते. पण तिथं त्यांना नाही करायचं, तिथं त्यांना काय करायचं आहे, गोरगरिबाची लेकरं इथं कशी बाद होतील तेवढंच त्यांचा मानस आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, खराळवाडीच्या त्या शाळेमध्ये आम्ही केलं होतं, एक प्रयोग केला की इकडे खराळवाडीची शाळा आहे, मध्ये एक रोड आहे आणि इकडं पोद्दार इंग्लिश स्कूल आहे. ह्याचा लाईव्ह डेमो तुम्हाला माझ्या फेसबुकवरती दिसेल. तर तिथं काय झालं, खराळवाडीच्या का माता माऊलीला मी विचारलं की ताई मुलाला इंग्लिश येते का, तर म्हणली नाही येतो भाऊ, क्लास लावायला पैसे नाहीत, शिक्षक आमच्या इथले, त्यांना आम्ही काय बोलू शकत नाही, है ना. तर आमच्या माता माऊलीची अपेक्षा आहे की माझ्या मुलाला इंग्लिश आली पाहिजे, मोठा शिकला पाहिजे. आमची आई बहीण धुणं भांडी करून त्या पोराच्या शिक्षणासाठी झटते, पळते, सगळं करते, है ना. आणि तोच रोड सोडला आणि इकडं पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये आलो. त्या एका पॅरेंट्सला विचारलं मी, कितवीला मुलगा आहे, तर म्हणले 4थीला मुलगा आहे. फीज काय शाळेची, तर 80,000 रुपये फीज आहे ना. मुलाला विचारलं की बाळा काय येतं तुला, कसं काय, त्यांनी सांगितलं त्याच्या उत्तरामध्ये. लहान मुलगा होता 4थीचा. आणि शिक्षकांबरोबर बोललो तेव्हा तिथं शिक्षकांना फीज खूप पगार खूप कमी होत्या, तिथल्या फीज खूप जास्त होत्या. आणि इकडं महानगरपालिकेच्या शाळेत पगारी भरमसाठ आहेत आणि आमच्या मुलांना काहीच येत नाही. पटसंख्या कमी आहे, मुलांवर कोणी लक्ष देत नाही. ह्याच्यावरती अंकुश ठेवणार कोण? त्या ह्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी मित्रांनो तुम्ही मला मतदान रूपी सहकार्य करा. ह्या विधानसभेत जाऊन मी इथल्या पिंपरी विधानसभेसाठी उच्च शिक्षण, चांगलं शिक्षण, दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करील. त्याचबरोबर पिंपरी विधानसभेमध्ये UPSC, MPSC आणि स्पर्धा परीक्षाची एक मोफत अकॅडमी ओपन करणार आहे.
आणि 5 वर्षात जास्तीत जास्त पिंपरी विधानसभेमध्ये किती अधिकारी बनू शकतील याच्यासाठी मी कटिबद्ध असेल. कारण आमच्या पिंपरी विधानसभेतले जास्तीत जास्त अधिकारी पोलीस, MPSC, UPSC आणि स्पर्धा परीक्षेत गेले पाहिजेत आणि ते ह्या महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झाले पाहिजेत, देशाच्या सेवेत रुजू झाली पाहिजेत. त्यासाठी मोफत अकॅडमी मी काढणार आहे पिंपरी विधानसभेमध्ये. दुसरं जे आहे की विद्यालयांसाठी मेट्रो मोफत. आज आमच्या इथलं थोडंसं शिक्षण झाल्यानंतर मेट्रोने आमच्या मुलांना पुण्यात जावं लागतं है ना. पिंपरीतनं कुठं कासारवाडीत जावं लागत असेल, पिंपरीतनं थोडंसं पुढे गेलं तर निगडीपर्यंत मेट्रो होणार आहे, तिथं जावं लागत असेल, तर मेट्रोचा प्रवास ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मी मोफत करणार. मोफत. कारण जर इथला विद्यार्थी शिकला तर देशाची प्रगती होणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात जास्त खर्च असला पाहिजे. आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट एवढा खर्च करतं है ना. आपल्या अख्ख्या GDPचे कमीत कमी 12 ते 15% शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे, पण हे करत नाहीत. हे करतात किती 1.5-2%. तर विचार करा, ह्यांचा शिक्षणावर लक्ष नाही, ह्यांचा सगळा मलिदा खानावरती लक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP आणि शिवसेनेचा है ना. आणि तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, का हो आमच्या पिंपरी विधानसभेतली मुलं मुली नाही जाऊ शकत ऑलिम्पिकमध्ये? जाऊ शकतात हो. अहो खूप टॅलेंट आहे आमच्या मुलींमध्ये, खूप टॅलेंट आहे, जबरदस्त आहे सगळ्या गोष्टी. पण आमच्याकडे स्पोर्ट अकॅडमीच नाही आहे मोठी. आमच्या इथं कल्चर अकॅडमीच नाही आहे मोठी. तर कल्चर अकॅडमी आणि स्पोर्ट अकॅडमी काढून ही पिंपरी विधानसभे एकदम सुजलाम सुफलाम करायचं काम करतो आहे. पण मी विनंती करतो की मला मताच्या रूपातनं तुमची मदत पाहिजे आणि विधानसभेत मी तुमचा आवाज घेऊन जाणार आहे. हे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, MPSC UPSCचं मोफत अकॅडमी काढण्यासाठी, त्याचबरोबर मेट्रोचा मोफत प्रवासासाठी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की इथं कल्चर आणि स्पोर्ट अकॅडमी उभा करण्यासाठी. थँक्यू. मी स्पोर्ट अकॅडमी, कल्चर अकॅडमी काढायचं काम म्हणतो माहिती आहे का. खूप शोकांतिकाची गोष्ट आहे आपल्या इथं. काळभोरनगरचा केसवड नावाचा एक विद्यार्थी होता, जो समुद्रामध्ये सगळ्यात जास्त पल्ला स्विम करून त्याला बेस्ट स्विमरचा अवॉर्ड भेटला होता. मित्रांनो, तो आपल्या काळभोरनगरचा आहे, पण मोहनगर आणि काळभोरनगरच्या मध्ये असलेला स्विमिंग पूल तो बंद आहे, त्याच्यामुळे तो मुलगा बाहेर जातो. आज एवढी बेस्ट टॅलेंट असलेली मुलं जर आपल्या पिंपरी विधानसभेत आहेत, ते अचीव करू शकतात, ते सर करू शकतात, ते ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतात, पण त्यांना संसाधनं उपलब्ध नाही आहेत. त्यांच्याकडं आपल्या इथल्या प्रतिनिधीचं लक्ष नाही आहे. त्याच्यामुळं अशा टॅलेंटला मार खाल्ल्या जातं आहे. आणि म्हणून मी सांगतो की आमच्याकडे स्पोर्ट अकॅडमी आणि कल्चर अकॅडमी उभा करून इथल्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या स्किलला चालना देण्याचं काम तुमच्या माध्यमातून मी करणार आहे. बघा, आपल्या इथली पिंपरी विधानसभेतली वैद्यकीय व्यवस्था खूप खतरनाक आहे. आपल्या इथल्या डॉक्टर्सचं, नर्सचं रिक्रुटमेंट केलं जात नाही आहे त्या ह्याच्यावरती चालवलं जातं आहे. YCM सारखं हॉस्पिटल आपल्याकडं आहे, एकच आहे. आता 2-3 हॉस्पिटल ओपन केलेत, फक्त त्याच्या इमारतीच मोठ्या बांधल्या आहेत, पण त्याच्यात दर्जेदार सुविधा काही शून्य आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, पिंपरी विधानसभेत तुम्ही अनुभवलं असेल, तुमच्यासोबतसुद्धा घडलं असेल ही गोष्ट. आपल्या घरातल्या एखाद्याला जर मोठा ॲक्सिडेंट झाला, काय मोठा दुर्धर आजार झाला किंवा काय झालं ना, आपल्याला YCMला गेले होते, डायरेक्ट म्हणलं जातं ससूनला जावा, इथं होत नाही उपचार. का हो? पिंपरी विधानसभेमध्ये 20 ते 25 लाख 30 लाख लोकसंख्या असणारे शहर आहे पूर्ण पिंपरी चिंचवड. इथं एखादं मल्टी स्पेशलिस्ट किंवा अद्ययावत हॉस्पिटल नाही होऊ शकत किंवा या सुविधा दिल्या नाही जाऊ शकत. का बरं आम्हाला ससूनला पाठवलं जातं? का पाठवलं जातं? आज पिंपरी विधानसभेची 4 लाख लोकसंख्या आहे पूर्ण. तर या लोकसंख्येच्या हिशोबाने इथं ती अद्ययावत सुविधा देण्याची तुमची मानसिकता नाही आहे. का नाही आहे? तर ही देण्यासाठी मी तुम्हाला कटिबद्ध आहे मित्रांनो, की इथं अत्याधुनिक आणि सुसज्ज असं एक हॉस्पिटल जे आहे त्यांना मॉडिफाय करून त्याच्यात सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम मी करेल. दुसरी गोष्ट जी अशी आहे की पेशंटला मोफत, दुर्धर आजार असेल कुठले असेल त्यासाठी मोफत सुविधा ह्या आपण देऊ शकतो आणि होऊ देखील शकतं. फक्त इथल्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नाही आहे द्यायची. ते तुम्हाला फक्त ससूनला पळवतील, मोठ्या हॉस्पिटलला पळवतील आणि त्यांच्या दारात भीक मागवण्यासाठी बोलवतील. पण मी सांगतो, तुम्ही फक्त मतरूपी मला मदत करा. नाही तुम्हाला हे करून दाखवलं तर पुन्हा बोला. तिसरी गोष्ट अशी आहे की मोफत ॲम्ब्युलन्स सेवा. अहो किती ॲम्ब्युलन्स पडल्यात तिथं YCMला है ना, पण एक ॲम्ब्युलन्स वेळेवरती येत नाही. तर मोफत ॲम्ब्युलन्स सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध असेल. तर मी शाईफेक प्रकरणातनं सांगतो तुम्हाला, शाईफेक प्रकरणातनं जी शाईफेक झाली होती त्यातनं ज्या मायबाप जनतेने मला 10-15 लाख रुपये दिले होते, त्या 10-15 लाखातनं मी एक ॲम्ब्युलन्स घेतली आणि ती पिंपरी पुतळ्यापाशी ठेवलेली आहे. ती मोफत ॲम्ब्युलन्स आहे, ती तुम्ही कोणीही वापरू शकता. ही एक ॲम्ब्युलन्स आहे. याच्यानंतर मी पिंपरी विधानसभेत कमीत कमी एक कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि दापोडीत एक आणि निगडीत एक अशा 3 ॲम्ब्युलन्स उभा करायचा प्रयत्न करतो आहे. तो प्रयत्न 100% यशस्वी होणार आहे तुम्ही मला मतारूपी मदत केल्यानंतर. बघा, ह्या पिंपरी विधानसभेत YCM सारखे हॉस्पिटल आहेत आणि तिथं खूप साऱ्या ॲम्ब्युलन्स आहेत. ओके, फ्री ॲम्ब्युलन्स देखील असून देखील लोकांच्या त्या उपयोगाला येत नाही आहेत, लोकांपर्यंत पोचत नाही आहेत है ना. तर मोफत ॲम्ब्युलन्स देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि मायबाप जनतेने मला जे 10-15 लाख रुपये शाईफेक प्रकरणातनं दिले होते
त्या 10-15 लाखातनं मी एक ॲम्ब्युलन्स घेतली. ती ॲम्ब्युलन्स मोफतमध्ये उपलब्ध आहे पिंपरी पुतळ्यावरती, तुम्ही कोणी घेऊन ती वापरू शकता. त्याचबरोबर त्या ॲम्ब्युलन्सचं सोडूनच द्या, पण पिंपरी विधानसभेत साधी एक कार्डियक ॲम्ब्युलन्ससुद्धा नाही आहे. कार्डियक ॲम्ब्युलन्स कोणाला अटॅक आला काय आला तर सुसज्ज अशी कार्डियक ॲम्ब्युलन्स असावी लागते. मी तुम्हाला एक गोष्ट नमूद करू इच्छितो, या महायुती सरकारतल्या एका महापौरांनी है ना कार्डियक ॲम्ब्युलन्स अर्पण केली आणि ती रिकामी ठक तिथं वायसंपला पडली, डम झाली आहे ती. तिच्यात ना काय वस्तू आहेत ना काय ना काय ना काय. ते जेव्हा आम्ही फॅक्ट फाइंडिंग केल्यावर लक्षात आलं की यांना फक्त शोबाजी करायची, लोकांच्या जनतेचं आरोग्याचं आणि त्यांच्या कशाचंच त्यांना काळजी नाही आहे. तर कार्डियक ॲम्ब्युलन्स आपल्या पिंपरी विधानसभेत एक असणं खूप गरजेचं आहे. ती मी 101% 200% ती कार्डियक ॲम्ब्युलन्स इथं उपलब्ध करणार. मित्रांनो, पिंपरी चिंचवड उद्योगनगरी आहे आणि पिंपरी विधानसभा ही या उद्योगनगरीचं केंद्र आहे आणि पिंपरी विधानसभा ही SC राखीव मतदारसंघ आहे आणि SC राखीव मतदारसंघात आजपर्यंत SC ST OBC यांच्यापर्यंत किती स्कीम गेल्या आहेत हा खूप चिंतेचा प्रश्न आहे. जेव्हा आम्ही बघितलं ना तर नगण्य आहे. नगण्य म्हणजे नगण्य. ना स्टेट गव्हर्नमेंटच्या ना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम ह्या आमच्या मतदारसंघात पोचलेल्या आहेत. मग ती CMEGP असेल, PMEGP असेल किंवा पालिकेच्या काही स्कीम्स असतील ह्या तळागाळात पोचतच नाही आहेत. त्यासाठी मी कटिबद्ध असेल की आमच्या मतदारसंघात SC ST OBC आणि मायनॉरिटीज आणि जास्तीत जास्त युवक कसे उद्योजक बनतील याच्यावरती माझा पूर्णपणे फोकस असेल. दुसरी गोष्ट ही आहे मित्रांनो की ह्या उद्योगनगरीमध्ये कनेक्टिव्हिटीचा खूप अभाव आहे. दुसरी गोष्ट माल ये जा किंवा हे सगळ्या गोष्टीचा खूप म्हणजे खूप बिकट परिस्थिती आहे सगळ्या गोष्टीची. तर पिंपरी हे केंद्र असल्यामुळे पिंपरी रेल्वे स्टेशनला जंक्शन बनवण्याचं काम करेल. ह्या जंक्शनमुळे कनेक्टिव्हिटी वाढेल, दळणवळणाची साधनं वाढतील, परत त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होतील आणि दुसरी गोष्ट व्यापारात जे काय गोष्टी असतात लोडिंग अनलोडिंगच्या यासाठी खूप साऱ्या गोष्टी हेल्पफुल होतील या पिंपरी रेल्वे स्टेशनला जंक्शन बनवल्यानंतर. कारण जंक्शन बनवायचा कोणाचा विचारच नाही आहे, कारण लाखो करोडीची उलाढाल या पिंपरीतनं होते. ह्या पिंपरी रेल्वे स्टेशनला जंक्शन बनवणं खूप गरजेचं आहे आणि ते बनवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. आणि तिसरी गोष्ट की ह्या पिंपरी विधानसभेमध्ये मोठमोठे उद्योग आले पाहिजेत, गुंतवणूक झाल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. ह्या गोष्टी प्रयत्नशील करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील असेल. की पिंपरी विधानसभेची वाढती लोकसंख्या बघता पर्यावरणाचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आहे. आज खूप थायसन ग्रुपसारख्या कंपनीने चौकामध्ये आपल्या इथं विधानसभेमध्ये पोल्युशन डिटेक्टर लावलेत कंट्रोल करण्यासाठीचं. तर मी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की हे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण नदीकाठी म्हणजे ब्ल्यू लाईनच्या शेजारी ग्रीन कॉरिडॉर बनवून CO2 कमी करण्याचा प्रयत्न करू, कार्बन डायऑक्साईड कमी करण्याचा प्रयत्न करू. तर पिंपरी विधानसभा ही प्रदूषणमुक्त करण्यासाठी मी 100% प्रयत्नशील असेल आणि लोकांच्या आरोग्यासाठी चांगली हवा, पाणी ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी प्रयत्नशील आहे. की पिंपरी विधानसभा आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी म्हणून घोषित केलेली आहे, पण ती फक्त पेपरवरतीच आहे. 2-4 जागी कॅमेरे लावून स्मार्ट सिटी होत नाही आहे. पण आमच्या इथला युवक खूप क्रिएटिव्ह आहे, टॅलेंट आहे. ह्याच्या टॅलेंटला आणि क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी, ना की फक्त इंस्टावर रील बनवण्यासाठी बरं का, हे पण सांगतो तुम्हाला, रील्स बनवण्यासाठी नाही, तर अख्खी पिंपरी विधानसभा हायटेक आणि इंटरनेटच्या अत्याधुनिक जगात जगण्यासाठी आणि तुमच्या टॅलेंटला आणि क्रिएटिव्हिटीला योग्य पद्धतीने प्लॅटफॉर्म देण्यासाठी पूर्ण पिंपरी विधानसभा मी हायटेक करण्याचा प्रयत्न करतो आहे मोफत वायफाय देऊन. कारण ही स्मार्ट सिटी असून देखील ह्या स्मार्ट सिटीमध्ये गॅजेटच उपलब्ध नाही आहेत ते है ना. त्या गॅजेटचे अभाव आहेत सगळ्या गोष्टींचे आणि हायटेक करण्यासाठी आपल्याला परिपूर्ण प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न मी ह्या पिंपरी विधानसभेमध्ये करणार आहे आणि पिंपरी विधानसभा हायटेक कशी होईल ह्याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील असेल. मित्रांनो, मी डोक्याला हात लावून का बसलो माहिती आहे का? कारण पिंपरी विधानसभेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. हा मुद्दा फक्त काय माझाच नाही आहे, हा आपल्या आईबापाचा प्रत्येकाचा मुद्दा बनलेला आहे की आमची मुलं गुन्हेगारीकडे वळत आहेत, आमची मुलं व्यसनाधीन होत आहेत. ह्याच्यावरती काय करणार आहे? आमच्या आईबाप हातावरली पोटं आहेत, कमवायला जातात आणि मुलं बाहेर कुठाने करत आहेत. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी मी पिंपरी विधानसभेत एक समुपदेश केंद्र उभा करतो. परत वाड्या वस्त्यांमध्ये काउन्सिलिंग सेंटर उभा करून त्यांच्याशी रोज संवाद साधून त्यांना कसं ह्या गोष्टीतनं बाहेर काढता येईल त्यासाठी कटिबद्ध असणार आहे. कारण ही माझीच भावंड आहेत सगळी. कारण SC रिझर्व्ह मतदारसंघ म्हणला की इथं सगळ्यात जास्त दारू, गुटखा ह्या त्या सगळ्या गोष्टी गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, ही नाकारता येणार नाही. त्याचबरोबर दुसरी खूप भेडसावणारी गोष्ट अशी आहे की आमच्या वाड्या वस्त्यांना आमच्या झोपडपट्टीची नावं ऐकली की आम्हाला जॉब पण दिले जात नाहीत आणि लोन पण दिलं जात नाही. माझ्याकडे काल परवाच एक सोमेश नावाचा मुलगा आला होता है ना, तर त्याचं फक्त आनंदनगर हे नाव ऐकून त्याला लोन नाकारलं गेलं. आज त्या मुलाकडे एवढं टॅलेंट आणि स्किल आहे, त्याच्याकडं फोटोग्राफीचं एवढं मोठं टॅलेंट आहे, पण त्याला दिलं गेलं नाही. तो मुलगा कुठं कॅप्चर करू शकतो फक्त आनंदनगर नाव घेतल्यामुळं. बरं, त्याच्यावरती कुठला गुन्हा नाही आहे, त्याच्यावरती कुठला दरोड्याचा गुन्हा नाही, काय नाही आहे, फक्त एवढंच आहे की तो आनंदनगरचा आहे.
तर ही टेक्निकल बाब जी आहे हे आपल्याला मित्रांनो खूप सारे विद्यार्थी असे आहेत, मुलं असे आहेत, युवती अशा आहेत की त्या ह्या गोष्टीमुळं बरबटली गेली आहे. छोट्या मोठ्या भांडणांमुळं यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्या गुन्ह्यांमुळं त्यांना जॉब भेटत नाही, त्यांना लोन भेटत नाही. त्या गोष्टी आपल्याला खोडून काढाव्या लागतील आणि परत त्या युवकांना आपल्याला योग्य ट्रॅकवर घेऊन यावं लागेल. त्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असेल, कारण ह्या एसी रिझर्व्ह मतदारसंघातली सगळी भावंडं माझी आहेत. त्यांच्याबरोबर राहिलो आहे, वाढलो आहे, लहानाचा मोठा झालो आहे. माझ्या आया बहिणींना हीच काळजी आहे की माझा भाऊ कुठं जेलमध्ये तर नसेल ना. माझ्या आईला हीच काळजी आहे रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे माझं पोरगं कुठं गांजा मारत बसलं नसेल ना. तर माझी आई बहीण आणि बाप घराची चिंता करत बसते ना, ही चिंता मी तुम्हाला करू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा, घरात जर महिला सक्षम असेल तर घर चालू शकतं, है ना. आणि बाबासाहेब काय म्हणतात की या देशाची जर प्रगती मोजायची असेल तर देशातली महिला किती सक्षम आहेत त्याच्यावरती त्या देशाची प्रगती मोजली जाते. तर मला पिंपरी विधानसभेत हे मी सांगू इच्छितो की महिला सक्षमीकरणासाठी मी कमीत कमी 4 मुद्दे घेऊन आलेले आहे. सगळ्यात पहिले, बलात्कार विरोधी कठोर कायदा करून आमची ताई, माझी बहीण, माझी आई कशी शिक्षित आणि सुरक्षित बनेल. मी लाडकी नाही म्हणणार, शिक्षित आणि सुरक्षित आणि ती स्वतःच्या पायावरती कशी उभारेल याच्यासाठी मी कटिबद्ध असेल. दुसरा मुद्दा मी केला आहे, आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या स्टेट मॅनिफेस्टो जाहीरनाम्यामध्ये आहे की आम्ही निवडून आल्यावरती, जिंकल्यावरती सावित्रीबाई फुले महामंडळ स्थापन करून महिलांना रोजगार निर्मितीसाठी, उद्योजक करण्यासाठी प्रति महिना 3,000 रुपये देऊ. कारण आम्ही महिलांना त्यांच्या पायावर उभा करू इच्छितो. त्यांना लंगड्या डोळ्या बनवणार नाही आम्ही 1,500 रुपये देऊन, लाडकी बहीण बनवून. आमच्या तर लाडक्याच आहेत, आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित आणि शिक्षित झाल्या पाहिजे, त्यासाठी कठोर प्रयत्न करेन. आणि तिसरा मुद्दा आहे महिलांना मोफत आरोग्य तपासणी, त्याचबरोबर दुर्धर आजारासाठी मोफत उपचार. कारण काय, आम्ही 4-5 वर्षापूर्वी पिंपरी विधानसभेत एक हे केलं होतं, ॲनिमियाचं चेकअप केलं होतं. अक्षरशः ॲनिमियाचं प्रमाण खूप आमच्या महिलांमध्ये आहे. अपोलो हॉस्पिटलबरोबर समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही हे चेकअप केलं होतं. प्रत्येक एरियातले 500 ते 1000 महिलांचं हे चेकअप केलं होतं. आणि हा रिपोर्ट आम्ही जेव्हा वायसीएमला दाखवला तेव्हा खूप बिकट अवस्था होती मित्रांनो. तर ह्या गोष्टींवरती मला काम करायचं आहे. कारण माझी आई बहीण जर घरात सक्षम आणि सुदृढ असेल तर माझं घर चालू शकतं. माझं घर चाललं तर माझा सगळ्या गोष्टीच्या बाहेरचा ह्या गोष्टी चालू शकतात. तर आमची महिला सुरक्षित, शिक्षित आणि सुदृढ असणं खूप गरज आहे. त्यासाठी मी त्यांच्या आरोग्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेन. राहिली गोष्ट, पिंपरी विधानसभेत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात बलात्काराचं प्रमाण, छेडछाडीचं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रमाण जर बघितलं तर खूप भयानक आहे. आकडेवारी खूप भयानक आहे. असं वाटतं की महाराष्ट्र हा रेप कॅपिटल बनत चालला आहे ना. आणि त्यातल्या त्यात पिंपरी विधानसभेमध्ये आमच्या आया बहिणीचं रक्षण करण्यासाठी त्यांचा भाऊ तर सक्षम आहेच आहे, त्यांचे भाऊ तर सक्षम आहेत, परंतु भावाबरोबर माझी बहीणसुद्धा एकदम सक्षम राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आत्मसंरक्षण करण्यासाठी मी त्यांच्यासाठी एक सेल्फ डिफेन्सचं अकॅडमी काढून त्यातनं त्यांना प्रशिक्षित करणारे आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सज्ज करणारे, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी वचन देतो. मित्रांनो, पिंपरी विधानसभेमध्ये एकूण 4 ते 4.5 दिव्यांगांची लोकसंख्या आहे. आणि दिव्यांगांच्या प्रतिनिधींबरोबर मी जेव्हा चर्चा केली, त्यांच्याबरोबर भेटलो, बोललो, तेव्हा हे लक्षात आलं की खूप बिकट परिस्थिती आहे. त्यांच्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यासाठी मी कटिबद्ध असेल दिव्यांगांसाठी सगळ्यात पहिला माझा हा पाऊल असेल की दिव्यांगांच्या पाल्यांसाठी मी मोफत शिक्षण करणार. त्याबरोबर दिव्यांगांसाठी मी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि ही गोष्ट आहे की त्यांच्यासाठी आरोग्यसेवाही मोफत करावी लागेल. कारण काय, दिव्यांगाच्या बाबतीत खूप साऱ्या अडीअडचणी आहेत. 4 ते 4.5 लोकसंख्या आपल्या पिंपरी विधानसभेतली आहे. तर हे करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. सगळ्यात पहिली त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, दुसरं दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्धी, आणि तिसरी जी गोष्ट आहे की दिव्यांगांसाठी मोफत आरोग्याचं त्यांना मी करून देणार. तर या गोष्टीसाठी मी कटिबद्ध असेल. मित्रांनो, पिंपरी विधानसभेमध्ये तृतीयपंथीयांची लोकसंख्यासुद्धा भरमसाठ आहे, खूप आहे. ओके, पण काही तृतीयपंथीयांनी आत्ता नोंदणी केली आहे मतदानाची. त्यात 600 ते 700 केलेले आहेत, इतरमध्ये 600 ते 700 आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही एक धोरण आखलं आहे. मी एक स्वतः धोरण आहे, तृतीयपंथी धोरण. हे धोरण आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य मॅनिफेस्टो जाहीरनामामध्ये आहे. ते धोरण असं आहे की तृतीयपंथीयांना आम्ही 1% समांतर आरक्षण देऊन नोकरी, शिक्षण, रोजगार आणि सगळ्या जनकल्याणच्या ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सामावून घेणार आहोत. त्याचबरोबर 15 एप्रिल दिवसात तृतीयपंथी दिवस म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पिंपरी विधानसभेमध्ये तृतीयपंथीयांना सेपरेट शौचालय असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांनासुद्धा आता कोर्टाने सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि आपण कोर्टाने देखील मान्यता दिली असली तरी आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे, त्यांना आपण सन्मान दिला पाहिजे. बघा, ते देखील माणसंच आहेत. त्यांचं जेंडर जरी डिफाईन होत नसलं तर ते तुमच्या आमच्यातलीच आहेत, ती बी माणसंच आहेत. तर त्यांना आपण स्वीकारलं पाहिजे, त्यांना मान सन्मान देऊन सगळ्या गोष्टीत आपण त्यांना सामावून घेतलं पाहिजे.
समस्त मतदार बांधवांना मी विनंती करतो की पिंपरी विधानसभेचा एकोपा, वारसा आणि अस्मिता जपण्याकरिता मी एक माझ्या पद्धतीने आणि 100% देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्याच्यात सगळ्यात पहिलं मी पिंपरी विधानसभेतील हिंदू बांधवांसाठी आमच्या एक जाहीरनामा केलेला आहे। तो असा आहे की हिंदू बांधवांसाठी मी पिंपरी विधानसभेत दापोडी, निगडी, कासारवाडी आणि बोपखेल या 5 ठिकाणी गोशाळा उभारणार आहे। 5 ठिकाणी गोशाळा उभारणार आहे, कारण पिंपरी बघितलं असेल, पिंपरी गावामध्ये ज्यांना सगळ्या गायी ज्या आहेत रस्त्यावर असतात, ओके, त्यांच्या शेणामुळे, मलमूत्रामुळे गाड्या स्लिप होतात, सगळ्या गोष्टी होतात, है ना। तर आपण पशुमित्र आहोत, प्राणीमित्रावरती दया केली पाहिजे आपण। तर त्यांच्यासाठी मी गोशाळा उभारणार आहे 5 गावठाणांमध्ये, निगडी, पिंपरी, कासारवाडी, बोपखेल आणि दापोडीमध्ये या 5 ठिकाणी आपण गोशाळा उभारणार आहोत। त्याचबरोबर पिंपरी विधानसभेमध्ये मला एक प्रकर्षाने जाणवलं, एक वेद पाठशाळा देखील असली पाहिजे, कारण आपल्याला सर्व धर्माचं नॉलेज असलं पाहिजे, त्याच्यात काय लिहिलं आहे काय नाही ह्याची जाणीव असली पाहिजे आणि सर्व धर्मभाव जपण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, कारण आपल्याला भारतीय संविधान हे शिकवतं। त्याचबरोबर पिंपरी विधानसभेमध्ये बघा, आपण सगळेजण आता मस्त मोबाईल फक्त हातात घेतो आहे आणि स्क्रोल करतो आहे। त्याचबरोबर इथं प्रत्येकाची शरीरयष्टी सुदृढ असली पाहिजे, तो शरीराने मस्त एकदम मजबूत असला पाहिजे। सगळ्यांना फक्त आता लोखंड उचलायची सवय लागलेली आहे जिममध्ये जाऊन, है ना। तर तसं न करता पिंपरी विधानसभेमध्ये एक लहुजी तालीम असली पाहिजे, की लहुजी तालीम शिकवत होते, है ना। तर आमचा पिंपरी विधानसभेतला प्रत्येक पठ्ठ्या तालमीत तयार झालेला पाहिजे। त्यासाठी पिंपरी विधानसभेमध्ये एक तालीम उभा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। बघा, पिंपरी विधानसभेमध्ये 30 ते 35 हजार आमचे मुस्लिम बांधव आहेत। त्या मुस्लिम बांधवाला विश्वास, त्या मुस्लिम बांधवांना आधार, त्या मुस्लिम बांधवांना आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज असते। कारण काय, त्यांच्या बाबतीत हिंदू मुस्लिम दंगली घडून खूप सारं भय पसरवलं जातं, त्यांच्या बाबतीत खूप साऱ्या अफवा उठवल्या जातात। त्या मुस्लिम बांधवांना पण तेवढाच विश्वास देणं गरजेचं आहे। आमच्या प्रत्येकाचं, प्रत्येक धर्मियांचं कर्तव्य आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत। ते मायनॉरिटी असले म्हणून असं नाही आहे। तर ही गोष्ट करण्यासाठी मी मुस्लिम बांधवांसाठी मी प्रयत्न केला आहे। तो प्रयत्न असा आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न आहे सगळ्यात पहिलं, की मी मुस्लिम बांधवांच्या लग्न जे होतात त्या लग्नासाठी इथं पिंपरी विधानसभेत 3 मजली मोठा शादीखाना, जो लग्न लावण्याचा हॉल असतो 3 मजलीचा, तो 3 मजली मोठा शादीखाना उभारणार आहे। दुसरी गोष्ट आहे की उर्दू कॉलेज उभारणार आहे। उर्दू कॉलेज पण गरजेचं आहे खूप, कारण उर्दू भाषा आहे, त्याच्यामधनं त्यांच्या कुराणाचं ट्रान्सलेट असेल, सगळं असेल। धर्माची गोष्ट आहे, कुठलाही धर्म आपल्याला व्हायलेन्स करायला शिकवत नाही, तर तो धर्म प्रत्येकाला कळायला पाहिजे। जसं वेद पाठशाळा आहे तसं उर्दू कॉलेज देखील असलं पाहिजे। त्याच्यामुळे दुसरा माझा मुद्दा आहे मुस्लिम बांधवांसाठी, की त्यांच्यासाठी मी उर्दू कॉलेज निर्माण करणार आहे। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कब्रिस्तानसाठी जागा। मित्रांनो, खूप गंभीर प्रश्न पिंपरी विधानसभेतला, की त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते एकाच ह्याच्यावरती ते त्यांचा दफन विधी करतात। तर पिंपरी विधानसभेमध्ये खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला मी स्वतः बघितला आहे तो। तर त्यांच्यासाठी कब्रिस्तानसाठी जागा उपलब्ध करून देणार आहे। जागा आहेत, उपलब्ध आहेत टाउन प्लॅनिंगच्या जागा, फक्त इथल्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत तुम्हाला दिल्या नाहीत, कारण त्यांना प्रत्येक 5 टर्मनंतर तुम्हाला त्यांची मतं पाहिजे असतात, म्हणून ते तुम्हाला जागा देणार नाहीत। पण मी तुम्हाला सांगतो, हा तुमचा भाऊ तुम्हाला कटिबद्ध आहे कब्रिस्तानसाठी जागा देण्यासाठी। पिंपरी ही SC रिझर्व मतदारसंघ आहे, है ना। पण हे SCचंच नव्हे, तर अख्ख्या देशाचं वैभव असणारं एक स्मारक बनवणार आहे मी पिंपरी विधानसभेमध्ये। अख्ख्या देशामध्ये फक्त गुजरात आणि बिहारमध्ये स्मारक आहे, आणि तिसरं स्मारक ह्या महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं स्मारक या पिंपरी विधानसभेमध्ये असेल, सम्राट अशोकांचं स्मारक। तुम्ही बघत असाल, आपल्या देशाच्या सगळी प्रतीक आहेत सम्राट अशोकांची प्रतीक आहेत, है ना। तर सम्राट अशोकांचं स्मारक बनवण्यासाठी मी पिंपरी विधानसभेमध्ये कटिबद्ध आहे, ओके। त्याच्या जागा आम्ही बघून ठेवलेली आहे, सगळं आमचा प्लॅनिंग रेडी आहे। फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या मताच्या रूपात मला विधानसभेत पाठवा। सम्राट अशोकांचं महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं स्मारक पिंपरी विधानसभेत असेल, याची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ग्वाही देतो। दुसरी गोष्ट आहे, बघा, बाबासाहेबांनी अख्ख्या देशाला दिशा दिली, अख्ख्या मानव कल्याणाच्या जातीला दिशा दिली। जसं उर्दू कॉलेज आहे, जसं वेद पाठशाळा आहे, तसंच पाली कॉलेजसुद्धा काढणं खूप महत्त्वाचं आहे। बाबासाहेब तळेगावमध्ये 40 एकर जागा घेऊन तिथं पॉली कॉलेज काढणार होते। तर पिंपरी विधानसभा व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जिथं कुठं जागा उपलब्ध झालेली आहे, त्या जागेवरती आम्ही पाली कॉलेज उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि 200% हा पाली कॉलेज उभारणार आहे म्हणजे आहे, कारण हे देशाला दिशा देणारं कॉलेज असणार आहे। ह्या देशाला बौद्ध संस्कृती सांगणारं, या देशाला ह्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी, सगळ्या बौद्ध धर्माच्या गोष्टी बाहेर येऊन ह्याचे डिटेलिंग लोकांना कळतील की नेमकं आहे का याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी पाली कॉलेज उभारण्यासाठी मी कटिबद्ध असेल। आणि तिसरी गोष्ट, गेली 10 ते 15 ते 20 वर्ष झालं ह्या शहरामध्ये रमाई स्मारकाचा वाद आहे। तर मी सांगतो तुम्हाला, निवडून आल्या सगळ्यात पहिलं रमाई स्मारक करून द्यायचं माझं वचन असेल। थँक्यू मित्रांनो,
पिंपरी विधानसभेमध्ये खूप साऱ्या मायनॉरिटीज आहेत, ख्रिश्चन आहेत, सिंधी बांधव आहेत, आणखीन खूप साऱ्या मायनॉरिटीज आहेत. पण आता जो मी तुम्हाला वाचून दाखवलेला जाहीरनामा जो होता हिंदू, मुस्लिम, शीख, इसाईंचा सगळ्यांचा, हा जाहीरनामा मी सर्वेवरती बनवलेला आहे, जो 1.5 वर्षापूर्वी सर्वे केला होता. ज्या समाजाचे ज्या पर्टिक्युलर यांचे प्रश्न होते ते प्रश्न लिहून घेतले होते आणि त्याच्या बेसवरती हे बनवलेलं होतं. तर हिंदू समाजातनं ज्या आल्या डिमांड्स त्याच्यावरती बनवलं, बौद्ध समाजामध्ये ज्या डिमांड्स आल्या त्याच्यावरती बनवलं, मुस्लिम समाजांच्या भावना समजून घेऊन त्याच्यावरती बनवलं, आणि आता ख्रिश्चन समाजाची एक मागणी होती, त्यांचीसुद्धा देम मागणी आहे. त्यांच्या दफनभूमीला सेमेट्री म्हणतात, सेमेट्री. तर सेमेट्रीसाठी सुद्धा जागा देण्यासाठी मी कटिबद्ध असेल ख्रिश्चन बांधवांसाठी, कारण त्यांचासुद्धा खूप गंभीर प्रश्न आहे. आपल्या पिंपरी विधानसभेत 1 का 2च आहेत सेमेट्री, आणि त्या अपूर्ण आहेत, त्या म्हणजे नाही आहेत, लोकसंख्येच्या मानाने त्या नाही आहेत, अपुरी आहे ती. तर सिमेंट्रीसाठी जागा देण्यासाठी सुद्धा कटिबद्ध असेल. आणि त्याचबरोबर सिंधी बांधव जे आहेत आमचे, त्यांची आस्था अस्मिता असणारं झुलेलाल महाराज जे आहेत, तर झुलेलाल महाराजांचं स्मारक बनवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. याच्या आधी आम्ही झुलेलाल जयंतीला शगुन चौकाला झुलेलाल नाव देऊन आम्ही त्याची प्रचिती दिलेली आहे. झुलेलाल चौकाला आम्ही झुलेलाल चौक नाव दिलं होतं शगुन चौकाला, आणि त्यातनं दाखवून दिलं की झुलेलाल स्मारकसुद्धा आम्ही ह्या विधानसभेत निवडून आल्यावरती करून दाखवणार. तर मतदारसंघातील सर्व मतदार राजांना मी सांगू इच्छितो, हा जाहीरनामा तुमच्यापुढे वाचून दाखवला आहे. तुम्ही हा ऐकून तुम्ही मला मतातनं तुम्ही मला पाठबळ द्याल, आणि क्रमांक 5 समोरचं बटन दाबून, गॅस सिलेंडरवरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी कराल ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय संविधान.